च्या वतीने आयोजित करणाऱ्या या प्रहार प्रीमियर लीग 14व्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत। समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक आणि ज्याप्रमाणे प्रत्येक शब्दाला आपल्या रचनात्मक इथे अंदाजाप्रमाणे आपल्यापर्यंत घेऊन येणारे नरेश ढोमे सर माझ्या बरोबरीने या पहिल्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये समालोचन करताना आपण ऐकलं। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत या मॅचमध्ये इथे करण्यात येत आहे। 30 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग समाप्त होणं, 35 मिनिटांमध्ये सर्व इनिंग इथे संपुष्टात येणं गरजेचं आहे। जर 35 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपुष्टात आली नाही तर मात्र पेनल्टी स्वरूपात एक खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल। दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू देखील आमच्या बरोबरीने कमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत। स्कोरर देखील तिथे सज्ज आहेत। आमचे कॅमेरामन देखील प्रत्येक खेळाडूंना आपल्या कॅमेरामध्ये कैद करतायत। चांगलं कामकाज विशाल सर देखील तिथे आपण पाहतोय कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या अँगलमध्ये आपल्यापर्यंत खेळाडूंना घेऊन आणण्याचं काम करतायत। तर चला आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण लढतीकडे आपण वळतोय। ज्या दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघांना नमवून या मॅच मध्ये पदार्पण केलंय ते दोन्ही विजेते संघ, एका बाजूने मालेगावचा संघ आहे जो मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, एबी सामर्थ्य मालेगाव, आणि दुसऱ्या बाजूने कुलकर्णी काका 11। एका बाजूने मालेगावचे आणि त्या भागातील खेळाडू आपल्याला एकत्रित खेळताना पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूने पुणे शहर, पिंपरी चिंचवड या भागातून देखील काही खेळाडू, बारामतीचे देखील काही खेळाडू आहेत, त्याचबरोबर नगर, बीड, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हा मालेगाव संघाच्या विरोधात इथे सज्ज झालाय। तर बघूया या मॅच मध्ये कशा प्रकारे रंगत वाढवली जाईल। माझ्या बरोबरीने नरेश ढोमे सर आहेत आणि मी त्यांच्या बरोबरीने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। येस, गोलंदाज धावतो 20 बनून, हातातून सुटे अग्निबाण, चेंडू नाही तो आव्हान आहे, उत्तर द्यायला उभा मैदान। मनापासून धन्यवाद शैलेश सर, धन्यवाद देतो चंदू शेट्टी सरांचं, हरीश पंड्या सरांचं, आज त्यांनी या स्पर्धेसाठी वेळ दिलेला आहे। तर पहिला चेंडू इथे पडलेला आहे आणि रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता विश्वनाथ जाधव। खूप मोठा सुपरस्टार आहे, ISPL मध्ये देखील विश्वनाथ जाधवचा खेळ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। आज विश्वनाथला या मैदानामध्ये बघायचं। विश्वनाथ भार्गव पाटील, विश्वनाथ जाधव, एबी सामर्थ्य मालेगाव संघाची सलामीची जोडी। निहाल तुसामत गोलंदाज असेल। पहिला चेंडू तर अप्रतिम आहे, विश्वनाथला रोखलंय निहाल तुसामतनं। यस, चांगला कट केला चेंडू यावेळेस। क्षेत्ररक्षक तिथे पाठमोरा, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे। एक धाव विश्वनाथला मिळेल। एका धावेबरोबर धावफलकाला सुरुवात होते। एबी सामर्थ्य मालेगाव 1। नक्कीच एक चांगली सुरुवात विश्वनाथ जाधव यांच्याकडून देखील आपण करताना पाहतोय। सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज हा किताब देखील विशू जाधव यांनी मिळवलेला आहे। कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल सुनील ढेकळे यांच्या बरोबरीने नेहमीच चांगली कामगिरी या खेळाडूने आपल्या संघासाठी नेहमीच केलेली आहे। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय भार्गव पाटील देखील आहेत, डावखऱ्या शैलीचे एक शैलीदार बॅटर आहेत आणि एक चांगला समन्वय या जोडीने मागच्या मॅच मध्ये देखील करून दाखवलाय। परंतु आव्हान वेगळं आहे। मिस्टर MPL निहाल तुसामत इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत। पुढचा बॉल इथे देखील वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते। डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू इथे खेळला जातोय। हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक विशाल धारक तिथे तैनात आहेत। सिंगलने इथे आपलं अकाउंट ओपन केलंय, तर धावसंख्येमध्ये देखील वाढ। धावसंख्या 2। मोठ्या स्टार्सची मोठी मॅच आहे, दोन्ही बाजूला तगडे खेळाडू आहेत, त्यामुळे मजा येणार आहे। एक स्क्वेअर कट वरती एक धाव जरूर इथे प्राप्त होणार आहे। निहाल परत एकदा सज्ज होईल विशू जाधवसाठी। उजव्या हाताचा हा छोट्या चणीचा फलंदाज, हो कशी जागा बनवली बघा। तो आला ऑफस्टम्पच्या बाहेर आणि चेंडूला उचललं, इम्प्रोवाइज केलं। तिथे क्षेत्ररक्षक पाठमोर आहे आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर। धावा 4। सुरेखरित्या इथे आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल। जागा बनवत उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेचून मारलाय आणि त्यानंतर अगदी फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला इथे हुलकावणी देत बॉल मात्र डीप मध्ये लॉंग लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय 4 धावेंसाठी। थोडीशी नाराजी व्यक्त केली निहाल यांनी की हा चेंडू अडवण्यासारखा होता, परंतु क्षेत्ररक्षकाचा अंदाज काहीसा चुकतोय। 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ। धावसंख्या होते ती 6। पहिले षटक अजूनही सुरू आहे। पुढचा बॉल
इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि इतक्या वेगवान गोलंदाजाच्या विरोधात आपल्या अनोख्या शैलीने विश्वनाथ जाधव यांनी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला, त्यामध्ये मिळालेले यश बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. विश्वनाथ जाधव, त्याच्याकडं बॅट म्हणजे घाव घालणारी कुऱ्हाड नसते, तर ती असते काळजात घुसणारी रत्नजडित कट्यार. ज्या पद्धतीने तो खेळतो, अगदी चेंडूच्या गतीचा वापर केला, बाउन्सचा वापर केला आणि थर्ड मॅनच्या डोक्यावरून पाठवला षटकार. ओ हो हो हो, कडक, सुपर कडक, कव्हरच्या डोक्यावरून पंच, पॉवरफुल पंच. विश्वनाथ जाधवचा अजून एक तडाखा, मिळतायत धावा 6. काय फटका इथे सजवला जातोय, पहा आणि पाहतच राहा. हा अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावरती विश्वनाथ जाधव काय फटका इथे खेळलाय. क्रिकेटचं सौंदर्य त्याच्या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवळाय. जितक्या वेगात बॉल आला ना, तितक्याच वेगामध्ये बॅटमधून चेंडूला इथे सीमारेषेच्या पलीकडे देखील धाडलंय. पहिलं षटक मालेगाव संघाच्या बाजूने झुकतं माप देत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. निहाल तुसामत यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. काय सुरुवात केली आहे. या सुरुवातीची गरज होती AB सामर्थ्य मालेगाव या संघाला आणि ती सुरुवात मात्र इथे केली आहे विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधून. 2 षटकार तर 1 चौकार देखील आपण येताना पाहिलाय. गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम बारामती मयूर मासाळ इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत आणि डावखुऱ्या शैलीचेच बॅटर इथे आपण पाहतोय भार्गव पाटील. दुसऱ्या षटकाची इथे सुरुवात होतीये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथे बदल करण्यात येतोय. दुसऱ्या षटकाची इथे सुरुवात होतीये. षटक क्रमांक 2 मयूर मासाळ इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. भार्गव पाटील इथे स्ट्राईक वरती आहेत. पुढचा बॉल इथे देखील बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. पायातून चेंडू निसटला आणि इथे मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. हा येतोय चौकार. 4 धावेंसाठी 4 रन्स. आज मजा आहे. प्रेक्षकांची मेजवानी त्यांना मिळणार आहे. विश्वनाथ जाधव सारखा तगडा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि भार्गव पाटीलनं मागच्या मॅच मध्ये देखील त्याची जादू दाखवलेली आहे. इथे पायचा चेंडू स्क्वेअर कट केला होता. तिथे पॉइंट कडून खराब क्षेत्ररक्षण आणि परिणाम आहे धावा 4. सातत्यानं चेंडूला सीमारेषा दाखवली जाते. भीमतडीच्या तट्टांना या यमुनेचं पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा. आज चेंडूला सीमारेषेचं पाणी दाखवले जाते, सीमारेषेचं पाणी पाजलं जातंय दुसऱ्या षटकामध्ये. ओ हो हो, थोडासा ओढून मारायचा होता चेंडू यावेळेस भार्गव पाटीलला. थोडासा चेंडू शरीरावरती आदळलाय कानाजवळ, पण तो एकदम व्यवस्थित आहे. गोलंदाजाने देखील त्याची चौकशी केली की काय घडलंय तिथे. मयूर मासाळने बघितलं आणि विशेष म्हणजे तो त्याच्या जवळ देखील दोन्ही फलंदाज जवळ जात आहेत, विचारपूस करतायत. विश्वनाथ जाधवने देखील बघितलं, भार्गव तू व्यवस्थित आहे ना. तर ही जाणीव आहे, ही मैत्रीचं एक बीज या क्रिकेटमध्ये अंकुरलेलं आहे आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला अशा घटनांमध्ये सातत्याने येणार आहे. कमालीची मॅच आहे. जो AB सामर्थ्य मालेगाव नाशिकचा संघ कुलकर्णी काका एका तगड्या संघाबरोबर लढाई करतोय. मजा येते. मयूर परत इथे मात्र आडव्या बॅटने खेचून काढलाय बॉलला आणि पाठवलंय देखील वाईडिश लॉंग ऑन मधून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. सुरेखरित्या या फटक्याला इथे खेळून काढलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील धाडलं जात आहे. चेंडू लागल्यानंतर जी विचारपूस आपण म्हणतो ना की जी केली जाते, आणि हेच क्रिकेटने खऱ्या अर्थाने शिकवलंय की तुम्हाला सर्व सुखादुःखांमध्ये जरी प्रतिस्पर्धी असले तरी देखील खेळाडू वृत्ती ही प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते. कित्येक वेळास हे खेळाडू एकत्रित आपण खेळताना पाहिलेत, तर आज मात्र विरोधाभास आहे. वेगळ्या संघामध्ये आहेत, प्रत्येकाला चांगल्या खेळाची अपेक्षा आहे आणि ज्या खेळाबरोबरच अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने निदर्शनात येतात, यामध्ये देखील लक्ष केंद्रित केलं जात आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे 26. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे आणि 26 धावा या स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. लेंथ बॉल, पायाचा वेध घेणारा हा चेंडू होता. टोक रशिंग यॉर्कर, चवडा तोड चेंडू आणि त्याला दिशा दिलेले स्क्वेअर लेग कडे. तिकडे मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला, मात्र फलंदाजांचा वेग काही और आहे. 2 धावा त्याने सहजपणे पूर्ण केलेल्या आहेत. फलकावरती 28. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना मयूर मासाळ
या खेळाडूनं अल्पावधीतच आपला खेळाचा दर्जा दाखवलेला आहे. प्रेसिडेंट कपमध्ये टॉप 5 मध्ये असलेला हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये देखील 2 विकेट त्याने आधीच काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा इथे उसळी घेणारा चेंडू आणि पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये बॅटर इथे होतील बाद. मयूर मासाळ विकेट टेकर म्हणून ज्यांना ओळखलं जातं विकेट इथे मिळवत आहेत आणि भार्गव पाटील यांना मात्र डगआउटच्या दिशेने धाडलं जात आहे. पहिल्या विकेटचं पतन, पहिलाच बॅटर AB सामर्थ्य मालेगाव संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. जिंकल्यामुळे जरा फ्रेश दिसताय ना, षटकार मारलेला सरांनी सांगितलं ना, भारी बॅटिंग करतायत. आज खरं तर आपण चर्चा करत होतो की मयूर मासाळ विकेट घेतोय. या स्पर्धेमध्ये विकेट नव्हते आणि त्याला लगेच विकेट मिळाली. आणि कॉमेंटेटर्सच्या बाबतीमध्ये बऱ्याच असं वेळा होतं की म्हणजे आपण म्हणतो ना की कावळा बसायला आणि फांदे तुटायला एकच वेळ होते. खूप वेळा असं होतं की आपण एखादा शब्द बोलून जातो आणि ते मैदानामध्ये पुढे घडून जातं. खूप वेळा अशा गोष्टींचा अनुभव आम्ही केलेला आहे. पण त्यामध्ये असं नाही की समालोचकांचं असं काही योगदान नसतं बिलकुलही. पण खेळाडू त्यांचे एफर्ट्स तिथे दाखवत असतात आणि त्याचा परिणाम पुढे येत असतो. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक देवरे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. विश्वनाथ जाधव त्याच्या सोबतीला असणार आहे. तर मयूर मासाळ आपली विकेटची पोतडी भरून घेतोय. फलकावरती 28. पॉवर प्ले सुरू आहे. वाह, काय बॉल आहे. वेगवान चेंडू होता, आपट बार टाकला होता आणि उसळी देखील त्याला खूप चांगली मिळालेली आहे. एक फायदा मला दिसतोय की मयूर मासाळचे हे चेंडू आहे ना, आम्ही बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामतीमध्ये देखील अशीच विकेट असते, थोडंसं गवत असतं आणि खूप वेगात चेंडू जातो. त्याचा खूप चांगला अनुभव आहे त्याला आणि त्यामुळेच हे आपट बार मयूर मासाळचे इथे सुद्धा आज भयानक ठरतायत. त्याला विकेट देखील मिळत आहेत. पण या षटकामध्ये धावा आल्या. 10 षटक संपलं, 1 विकेट देखील मिळाली आणि पॉवर प्ले संपला. फलकावरती धावा 28. AB सामर्थ्य मालेगाव. हायलाइट्स आपल्या स्क्रीनवरती आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीचे फटके खरं तर विश्वनाथ जाधवने ठोकले होते. भार्गव पाटीलनं देखील खूप चांगलं योगदान दिलं होतं. कव्हर्समधून पंच केले त्यानं, तर कधी रिव्हर्स स्वीप खेळले आणि इथे पाहिलं आपण की खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. त्यानंतर सुद्धा मोठी फलंदाजी बघायला मिळाली भार्गव पाटीलकडून. अखेर भार्गव पाटील बाद झाला. पॉवर प्लेमध्ये एक यश जरूर मिळालं इथे कुलकर्णी काका संघाला. पण त्यांच्या फलकावरती धावा आहेत 28. मला कौतुक करायचंय कुलकर्णी काकांचं. सन्माननीय अरुणजी कुलकर्णी काका हे पुण्यातलं एक लिजेंड व्यक्तिमत्व आहे. लेदर बॉलचे खूप मोठे स्टार खेळाडू आहेत. अभिनव क्रिकेट क्लब म्हणून सातत्यानं त्याने क्रिकेट खेळलेलं आहे. आज त्यांचं वय 69 आहे. पण मला सांगायला आवडेल की वय 69 असताना सुद्धा यष्ट्यांच्या पाठीमागं आजही ते अभिनवसाठी यष्टीरक्षण करतात. असं एक क्रिकेटची प्रचंड आवड असलेलं खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. खरं तर व्यावसायिक उंची त्यांची त्यापेक्षाही खूप मोठी आहे. त्याच्यावर चर्चा करू. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. तिसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती विकास राठोड टेप बॉल षटकासाठी आमंत्रित केले जात आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील एका धावेचं षटक इथे हाताळलं गेलं. या मॅचमध्ये मात्र थोडीशी इथे क्षेत्ररक्षणामध्ये कमकुवतपणा जाणून येतोय. चांगल्या क्षेत्ररक्षकांच्या हातातून देखील चेंडू निसटतोय. 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधून त्या 2 धावा येत आहेत. धावसंख्या होते ती 30 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न. स्विचिटच्या प्रयत्नामध्ये इथे अपयश येत आहे. निर्धाव चेंडू आहे. AB सामर्थ्य मालेगाव हा संघ देखील आपण जर पाहिला तर या संघाचे ओनर माननीय आकाश भाऊ बेडसे यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण ऑल इंडिया ओपन गटामध्ये अगदी नाशिक त्या भागातील नगर भागातील खेळाडूंना चांगली संधी त्यांच्या संघामध्ये दिली जाते आणि या मान्यवरांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण ग्रामीण भागातलं क्रिकेट मोठ्या उंचीवरती ते घेऊन गेलेत. निश्चित कौतुक करू आपण. एक चांगला चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र कनेक्शन मिळालं नाही. तर थोडासा आत आला चेंडू आणि त्यामुळंच गोलंदाजाच्या पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आपण चर्चा करत होतात की आकाशजी बेडसे खरं तर हे प्रचंड क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. त्यांचे व्यवसाय खूप मोठे, परंतु व्यवसायातून वेळ देऊन ते क्रिकेटसाठी वेळ देतात. स्क्रीनवरती आपण बघू शकतो सचिन ढवळे फाउंडेशनचे ही 2 मोठे पिलर्स आहेत. विशेष म्हणजे सचिन ढवळे बुक स्टॉलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. त्या पुस्तकांचे सहलेखक तुम्हाला कोमल दरुरे सर स्क्रीनवरती दिसत आहेत आणि प्रकाशजी मडके सर दिसत आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू
क्षेत्ररक्षक तिथे खाली खूप आधीच ठरवलं होतं मला बसून कॅच घ्यायचा आहे आणि मला वाटतं श्रीकांत खुणेचा हा एक खराब कॅच होता, सुटलेला आहे तो हातातून. सोपा कॅच होता का? उंच चेंडू भरपूर होता त्यामुळे व्यवस्थित अंदाज आला नाही का? पण श्रीकांत खुणेकडून मोठी चूक झालेली आहे. इथे पाहिलं तो अगोदरच बसला होता त्यामुळे पुढे झेप टाकणं महत्वाचं होतं. चेंडू हातात आला पण कंट्रोल करू शकला नाही श्रीकांत खुणे. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एबी सामर्थ्य मालेगाव. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. हा नक्कीच जो प्रयत्न करण्यात आला ज्यावेळी झेल निसटला त्यानंतर मात्र श्रीकांत खुणे यांनी देखील दर्शवलं की हा टेप बॉल आहे आणि जसजसा तो वरती जातो खाली येताना देखील काहीशी दिशा इथे आपण पाहिले तर बदलली गेली आणि तेच मला वाटतं त्यांनी निदर्शनात आणून गेलं की तो अजून चेंडू पुढे पुढे निघत गेला आणि त्यामुळेच हा झेल निसटतोय. इथे मात्र मिळालेला जीवदानाचा फायदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कडक बेधडक बॉलला पाठवून दिलाय प्रकाश देवरे यांच्या बॅटमधून, प्रतीक देवरे यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी सिक्सर. टेप बॉल वरती प्रतीक देवरेचा अत्यंत सुंदर फटका. थोडासा आउट स्विंगर होता, बाहेर जाणारा चेंडूला इनसाइड आउट खेळलाय आणि 6 धावांची मोहोर इथे उमटते. खर तर ही बुलेट ट्रेन होते. जिथे मालगाडी 4 तासात पोहोचेल तिथे राजधानी 2 तासात पोहोचेल, मात्र बुलेट ट्रेन अर्ध्या तासातच घेऊन जाईल. गोलंदाजाला करून गेला बेचैन प्रतीक देवरेची ही धावांची बुलेट ट्रेन. धावा मिळत आहेत 6. एकूण 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय फटका इथे सजवलाय प्रतीक देवरे. मिळालेल्या जीवदानाचा खरपूस समाचार इथे घेत आहेत. टेप बॉलवरती देखील त्यांचं प्रहार पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल इथे देखील बॅटवरतून चेंडू प्रवेश होतोय. कुठल्याही प्रकारची धाव मात्र इथे मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा सर तुम्ही प्रामुख्याने केली ते कुलकर्णी काका इथे मैदानामध्ये येत आहेत. ज्या व्यक्तिमत्वाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते की कुलकर्णी काका 11 या संघाचे ओनर कोण आहेत आपल्याला मुख्य स्क्रीनवरती ते पाहायला मिळतील. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय अरुण काका कुलकर्णी यांना आपण स्क्रीनवरती बघतोय. लेदर बॉल क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे. वयाच्या 69व्या वर्षी देखील अभिनवसाठी विकेट किपिंग करतात आणि विशेष म्हणजे गुडगावमध्ये त्यांची खूप मोठी फॅक्टरी आहे जिथे स्टील्सचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स ते तयार करत असतात. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची प्रचिती आपल्या सगळ्यांना आहे. पण आज टेनिस बॉल क्रिकेट्समध्ये त्यांनी एक टीम दिलेली आहे. मॅपल नावाचा त्यांचा उद्योग आहे. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील लेदर बॉलच्या या सम्राटाचं योगदान निश्चित प्रकारे आपल्याला लाभलेलं आहे. स्वागत करतो आम्ही सन्माननीय अरुण काका कुलकर्णी सरांचं जे मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा संघ मैदानामध्ये पार्टिसिपेट आहे. तर बघूया एबी सामर्थ्य मालेगाव 39 3 षटकांमध्ये. निश्चित प्रतीक सरांना आपण स्क्रीनवरती बघतोय. त्याचबरोबर सचिन ढवळे फाउंडेशन या स्पर्धेला निश्चित मोठा आयाम दिलेला आहे. सातत्य. खरं तर ही स्पर्धा म्हणजे एक सोनेरी पान आहे आणि सोनेरी पान नाही, हे नक्षीदार पान आहे. अनेक खेळाडूंनी या पानावरती नक्षी काढलेली आहे. गेले 14 पर्व ह्या स्पर्धेचा मोठा इतिहास तयार झालेला आहे. सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेला महोत्सव आपल्याला बघायला मिळतोय आणि आज हे सगळे खेळाडू या स्पर्धेला 4 चांद लावतायत. टेनिस क्रिकेटचे सम्राट तुम्हाला येणारे 4 दिवस या मैदानामध्ये दिसतील. आज एबी सामर्थ्य मालेगाव नाशिकचा संघ आहे तर त्यांच्या विरोधात कुलकर्णी काका 11 पुणे संघ 2 हात करताना दिसणार आहे. 3 षटकामध्ये 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक देवरे 8 वरती आहे. विश्वनाथ 20 धावसंख्येवरती फलंदाजी करतो. खूप चांगली बॅटिंग विश्वनाथने इथे केलेली. अजूनही तो गोलंदाजांना निश्चित प्रकारे नाकात दम आणतोय. गोलंदाजांच्या ज्या पद्धतीने त्यांनी शॉट खेळलेले, विशेषतः शॉट सिलेक्शन त्याचं खूप चांगलं आहे. स्क्वेअर कट ज्या पद्धतीने त्याने खेळलेत, रिव्हर्स खेळलेले, त्याबरोबर पंच केलेले, ते अत्यंत निर्विवाद गोलंदाजांवरती वर्चस्व गाजवणारा तो फलंदाज आहे. 4थ्या षटकाची सुरुवात इथे होणार आहे. तर लक्षात ठेवायचं खेळाडूंनी तुमच्याकडे 35 मिनिट आहेत. 35 मिनिटामध्ये 7 षटकं टाकायचेच आहेत. त्यामध्ये खरं तर रेफरल इन्क्लूड आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट इन्क्लूड आहे, त्याच्यामध्ये ड्रिंक ब्रेक इन्क्लूड आहे, सगळं इन्क्लूड आहे 35 मिनिटामध्ये. आणि ते 35 मिनिटं संपली की तुम्हाला फील्ड रेस्ट्रिक्शनला सामोरं जावं लागेल. षटक क्रमांक 4 सुरू होतोय. मयूर मासाळ हा गोलंदाज अवली आहे.
वेग त्याच्याकडे चांगला आहे, टप्पा त्याच्याकडे चांगला आहे, कट त्याच्याकडे अप्रतिम आहे आणि त्यावरती तो फलंदाजांवरती वर्चस्व गाजवतो, प्रभुत्व गाजवतो. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत मयूर मासाळ यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इथे हवेत आणि जसं जाळं विणलं होतं ना त्या जाळ्यामध्ये अलगद जाऊन मासा अडकतोय. विश्वनाथ जाधव वेगळ्या फटक्यामध्ये चेंडूला परावर्तित करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे झेलबाद होत आहेत. विकास राठोड इथे डीप स्क्वेअर लेगमध्ये तैनात आणि झेलबाद होऊन विश्वनाथ जाधव डगआउटच्या दिशेने जात आहेत. एक मोठी विकेट AB सामर्थ्य मालेगाव या संघाला बसते आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकता उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेलं हे अपयश आहे. विश्वनाथ जाधव इथे बाद होत आहेत. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता कोमल दरुरे सरांना, प्रकाश मडके सरांना, सरांच्या सचिन ढवळे सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारी ही सगळी मातब्बर मंडळी आहेत. शरद धाऊड सर गेली अनेक वर्ष सातत्याने ही स्पर्धा उभी करण्यासाठी या मंडळींची मेहनत खूप मोठी आहे आणि त्यामुळंच स्पर्धेला आज मोठी उंची प्राप्त झालेली आहे. संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रहार प्रीमियर लीगचं एक दबदबा तयार होतो, एक ओळख तयार होते, एक गौरव तयार होतोय आणि पुणे शहरातल्या क्रिकेटला वैभव प्राप्त करून देणारी ही स्पर्धा या मंडळींनी उभी केलेली आहे. तर सन्मान्य प्रतीकजी वारे सरांच्या शुभ हस्ते लिजेंड सुपरस्टार अरुण काका कुलकर्णी यांचा सन्मान संपन्न होतोय. आम्हाला निश्चित प्रकारे आनंद आहे. काकांनी आपल्या स्पर्धेसाठी संघ दिला. खरं तर लेदर बॉल क्रिकेट आयुष्यभर ते खेळलेले आहेत. आजही वयाच्या 69व्या वर्षामध्ये ते खेळत आहेत आणि टेनिस बॉल क्रिकेटसाठी त्यांनी संघ दिला. ही खूप मोठी गोष्ट आहे. खेळ कोणताही असू दे त्या खेळाला प्रमोट करणं हे निश्चित प्रकारे ध्येय उराशी घेऊन कुलकर्णी काका आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. सचिन ढवळे फाउंडेशनचे सगळे सहकारी तिथे उपस्थित आहेत आणि काकांचा यथोचित सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू झालेलं आहे. AB सामर्थ्य मालेगाव, आकाशजी बेडसे संघाचे मालक आहेत. त्यांनी यावर्षी नाही दरवर्षीच मालेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं ते आयोजन करत असतात. यावर्षी मलाही त्यांनी तिथे बोलवलं होतं. कुणाल दाते सर होते, चंद्रकांत शेटे सर होते, अनेक चांगले समालोचक त्यांनी तिथे बोलवले होते. आणि खूप सुंदर स्पर्धा शिवजयंतीच्या शुभ पर्वावरती त्यांनी आयोजित केली होती. आणि विशेष म्हणजे AB सामर्थ्य मालेगाव अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये ते खेळाडूंना संधी देतात. आज त्यांची टीम देखील मैदानामध्ये खेळते. तर पहा 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकामध्ये इथे आहे. चांगली धावगती राखलेली आहे. आतापर्यंत 4 षटकांमध्ये खरं तर पॉवर प्ले संपलेला आहे. त्यानंतर ISPL बॉल ओव्हर देखील संपलेली आहे आणि पुढचे 3 षटकं ही अत्यंत महत्त्वाचे असतील. पाहायचंय मयूर मासाळनं या षटकामध्ये फलंदाजांना पूर्णपणे रोखलेले. फक्त 3 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. लेंथ बॉल होता मात्र 3 काय या 6 पण घ्या. 9 धावा या षटकातून येतील. शेवटच्या चेंडूला इनसाइड आउट. अत्यंत सुंदर प्रतीक देवरेचा फटका षटकार ठोकलाय आणि नक्कीच आपण पाहतोय लेंथ बॉल आणि बॅटच्या रडारमध्ये आलाय. प्रतीक देवरे यांना मिळालेलं जे जीवदान आहे ना ते नक्कीच मागात पडेल. प्रतीक देवरे एक नावाजलेला खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव देखील या खेळाडूकडे आहे. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता या स्पर्धेदरम्यान ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था केलेली आहे. कुठल्याही प्रकारची दुर्घटना जर खेळाडूबरोबर झाली तर त्यांच्यासाठी वैद्यकीय उपचार करण्यासाठी देखील आमची डॉक्टरांची टीम देखील इथे उपस्थित आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये इथे केलेला बारकावा हा प्रामुख्याने इथे निदर्शनात येतो आहे की प्रत्येक गोष्टीची इथे काळजी घेण्यात आली. खेळाडूंपासून देखील अगदी योग्य पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये काळजी घेण्याचं काम आमच्या आयोजन कमिटीने केलेलं आहे. 4 षटकं संपले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावींची सरासरी आतापर्यंत गाठली जाते. त्यामध्ये निहाल तुसामद यांचं 1 षटक, त्याचबरोबर मयूर मासाळ यांचे 2 षटकं, त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की विकास राठोड यांचं टेबॉल षटक देखील आपण बघितलं आहे. 48 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. तर षटक क्रमांक 5 पुन्हा एकदा मिस्टर MPL निहाल तुसामत इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. सचिन ढवळे फाउंडेशनचे बॅनर्स आपण पाहतोय. त्याचबरोबर मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी हमराज मृत्युंजयचे देखील बॅनर्स आपण इथे बघितलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाचं योगदान जितकं आहे ना
त्यांचा देखील इथे नामोल्लेख केला जातोय. पहिलाच बॉल जसा आला तसा फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे उंची गाठली आणि लांबी देखील जितकी हवी आहे तिथे गाठली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. दोन्ही प्रतीक आहे, प्रतीक दोधडे आणि प्रतीक देवरे, दोन प्रतीक मैदानामध्ये आणि चेंडूवरती मात्र षटकाराचं प्रतीक उमटते. धावा 6 इथे मिळणार आहेत. निहालवरती चढवलेला हल्ला, निहाल पहिलं षटक 18 धावा आल्या होत्या निहालच्या षटकामध्ये. आज तेवढा प्रभाव नाही टाकू शकला निहाल, पण ही महत्वाची मॅच आहे. प्रतीक दोधडे समोर आहे. ओहो, दुसरा देखील उचललेला आहे. उंच टोले जंग फटका, चेंडू आला वेगात, गेला क्षणात पार. प्रतीकचा हा फटका म्हणजेच आकाशात मारलेला षटकार. धावा 6. नक्कीच आपण पाहतोय या फटक्यासाठी मला वाटतं स्वतःला तिथे ऍडजस्टमेंट केलं गेलं. ठाऊक आहे की गोलंदाज इथे वेगाचा वापर करणार आहे, शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर करणार आहे. विकेटवरती चेंडूला हिट केलं आणि त्यानंतर मात्र चेंडूवरती कडक बेधडक प्रहार करण्यात आला. लाईट्स देखील ऑन इथे केल्या जात आहेत, फ्लड लाईट देखील इथे सुरू करण्यात आल्यात. संध्याकाळचं सत्र इथे सुरू होत आहे. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा इथे उंच पुरा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील आणि त्या दरम्यान झेल मात्र इथे निसटतोय. झेल झाला असता, राहुल लोहार यांना झेल झाला असता, परंतु निहाल तुसामत इथे स्वतःच तो प्रयत्न करताना आपण पाहिले. कुठेतरी हातातून चेंडू निसटलाय, चुकीचा कॉल इथे झालाय आणि चूक एकदा झाली की मात्र ती तुम्हाला मान्य करावीच लागते, कारण इथे चुकीला माफी नाही आहे. एक जीवदान प्रतीक देवरे यांना देखील मिळालं आहे आणि दुसरं जीवदान प्रतीक दुधारे यांना देखील मिळालेलं आहे. आणि विकेट इथे जाता जाता इथे मात्र विकेट इथे थांबवली गेली आहे आणि ज्या वेळेस जीवदानं मिळाली आहेत ना त्या वेळेस ते बॅटर अधिक घातक होत आहेत. 5वे षटक सुरू आहे. आतापर्यंत 61 धावा झाल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल. पहिल्या बॉल पासून धावांवरती स्वार आहे. भरपूर प्रयत्न केला तिथे मयूरनं, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू डीप कव्हर पॉइंटला. धावा 4. काय जबरदस्त फलंदाजी प्रतीक दोधडे आणि प्रतीक देवरे. सुरेखरित्या या ठिकाणी आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन इथे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून एक चांगला टायमिंग करत असताना खेळलेला फटका आहे चौकारासाठी. मला वाटतं ही गोलंदाजी म्हणजे आपण म्हणतो ना की या गोलंदाजीसाठी बॅटर देखील प्रिपेअर आहेत की अशीच गोलंदाजी होणार आहेत, आपल्याला असंच खेळावं लागणार आहे. अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला ती उत्तरं देता येत नाहीये. सध्या आपण बघितलं असेल स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी देखील खेळत आहेत, परंतु यांचा अभ्यास वेगळा आहे. यांनी हा क्रिकेटचा अभ्यास योग्य पद्धतीने केलेला आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जात, बॅकफुट पंच, परंतु या फटक्यासाठी आता क्षेत्ररक्षण हे प्रोटेक्शन तिथे लावलं गेलं आहे. विशाल धारक तिथे डीपमध्ये तैनात आहेत. चेंडू अडवतील, फेकी करतील. त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 धावेची वाढ होते आणि धावसंख्या आपण पाहतोय इथे 1 धावेने वधारली जाते. डबल 6, 66 धावा, 66 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 66 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. प्रतीक आणि प्रतीक, 2 प्रतीक. एक फटका अलॉंग द कार्पेट, चेंडू जातो स्क्वेअर लेग कडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, थोडीशी चूक होती, थोडासा विलंब होता, मात्र दोन्ही प्रतीकनं इथे वेगवान धावा घेत दुसरी धाव फलकावरती लावलेली आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 68 2 गडी बाद. एबी सामर्थ्य मालेगाव. अप्रतिमरित्या इथे बॅटिंग आतापर्यंत केली आहे. कुठेतरी चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. आज मात्र या मॅचमध्ये चुका झाल्यात. पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम असा खेळ केलाय आणि ज्या वेळेस आपण मॅच झाल्यानंतर खेळाडूंना या गोष्टीची विचारपूस करतो की नक्की कुठल्या क्षेत्रामध्ये कामकाज करणं अजूनही गरजेचं आहे आणि कुठली गोष्ट तुमच्या संघाकडून चुकीची होते त्यामध्ये सुधारणा केली जाईल. नक्कीच त्यावेळेस देखील कर्णधाराने सांगितलं की आमच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं कमकुवतपणा दिसून आला, परंतु आम्ही त्यामध्ये सुधारणा करू. परंतु या मॅचमध्ये देखील
कुलकर्णी काका 11 या संघाकडून क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, मिसफिल्ड झाल्यात की झेल देखील सुटले आणि त्याचा फायदा मात्र एबी सामर्थ्य मालेगाव या संघाने देखील घेतला आहे. 5 षटकं पूर्ण झाली आहेत, 68 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर इथे गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला जातोय. प्रमुख गोलंदाजांवरती तर आक्रमण केलंय. बघूया नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी सिद्धू जाधव, अजून एक तितकाच मातब्बर गोलंदाज, तितकाच वेगवान गोलंदाज इथे आमंत्रित केला जातोय. परंतु स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रतीक देवरे आहेत, जे 8 चेंडूंमध्ये 21 धावेंवरती आहेत. तर दुसऱ्या बाजूने प्रतीक दोदडे इथे आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 16 धावेंवरती नाबाद आहेत. 5 षटकं संपली आहेत, 68 धावा झाल्यात. 6व्या षटकाची देखील सुरुवात इथे लगेचच केली जाईल. कौतुक करावं लागेल प्रतीक देवरेचं, कारण संघ मालक आकाशजी बेडसे यांचा अत्यंत जीवश्य कंठस्थ मित्र आहे प्रतीक देवरे. दोघंही एकाच शहरातून येतात, मालेगाव. प्रतीक देवरे मालेगावला बिलॉंग करतो आणि आपल्या मित्राच्या संघासाठी प्रतीक देवरे सातत्यानं एक चांगली कामगिरी करतोच. इथे सुद्धा पाहिलं आपण की प्रतीक देवरेनं जबरदस्त बॅटिंग करत एका मजबूतीमध्ये एबी सामर्थ्य मालेगाव संघाला आणून ठेवलेला आहे. ओहो हो, उंच फटका आहे. सिद्धू चेंडूच्या खाली अगदी सहजपणे त्याने हा चेंडू पकडलाय आणि प्रतीक देवरे इथे बाद होणार आहे. 68 वरती तिसरा धक्का इथे बसतो एबी सामर्थ्य मालेगावला. सेम डे एबी सामर्थ्य मालेगाव आज काष्टी या ठिकाणी खेळते तालुका वाईज गटामध्ये. मालेगावचे सगळे खेळाडू तिथे खेळत आहेत, परंतु आकाशजी बेडसे यांनी दुसरा संघ जो खुल्या गटातला आहे तो आता प्रहार प्रीमियर लीगमध्ये दिलेला आहे. काही संघ मालक आहेत की जे सातत्यानं क्रिकेटला मोठ्या प्रमाणात प्रमोट करत असतात आणि त्यापैकीच एक आकाशजी बेडसे आहे. त्यांचे 2 संघ आज एक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये काष्टी या ठिकाणी खेळतोय, तर एक संघ पुणे जिल्ह्यामध्ये आज या पुणे बालन क्रिकेट अकॅडमीच्या मैदानामध्ये प्रहार प्रीमियर लीगमध्ये खेळतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम देखील अशा प्रकारचे मान्यवर करतात. खेळाडूंना चांगली संधी देतात आणि संधी दिल्यानंतर त्या खेळाडूंच्या देखील अशा अगदी पल्लवित होतात आणि प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून देखील केला जातोय. प्रतीक देवरे इथे बाद होत आहेत. पहिल्याच बॉलवरती सिद्धू जाधव यांना मिळालेलं यश. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत यतीश पाटील, नवीन बॅटर आहेत. प्रतीक दुधाडे यांच्या बरोबरीने कशा प्रकारे इथे धावसंख्येला आकार देतील, तर सिद्धू जाधव जो वेगाने धावणारा धावांचा जो रथ आहे त्याला रोखण्याचं काम कशा प्रकारे करतील. पहिल्या बॉलवरती इथे विकेट मिळवली आहे. बघूया येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल, हा देखील फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. मयूर मासाळू इथे अजून एक मिसफिल्ड, अजून एक मिसफिल्ड आहे. झेल हातातून निसटतोय, जीवदान मिळत आहे आणि त्या देखील यतीश पाटील यांना मिळालेलं जीवदान आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते आहे आणि धावसंख्या मात्र 69 वरती. सर या मॅचमध्ये कुठेतरी आपण बघतोय की कुलकर्णी काका 11 या संघाचं क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होत आहे. मला एक प्रश्न पडतो की तुम्ही किती मोठे खेळाडू झाल्यानंतर तुमच्याकडून चुका होणार नाहीत. मगाशी हरीश पंड्या सर समालोचन करत होते, त्यांनी एक वाक्य सांगितलं की सुनील गावस्कर देखील म्हणतात की मी आजही शिकतोय. त्यामुळे तुम्ही किती मोठे झालात तर तुम्हाला सातत्याने शिकायचंच आहे. किती मोठे झालात तरी सुद्धा तुमच्या चुका होणारच आहे आणि त्यामुळं या गोष्टी होत असतात. तिथून चुकांमधून तुम्हाला शिकायचं, सतत शिकायचं. आज ऑल इंडिया ओपनच्या एका मोठ्या संघामध्ये हे खेळाडू खेळतात, पण तिथेही चुका होतातच. आणि म्हणतात ना की चुकतो तोच माणूस आहे, जर चुकणार नाही तर तो देव माणूस होईल. इथे चुका झाल्यात आणि आपण स्क्रीनवरती पाहतोय पुण्यातील एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नेहमीच संपूर्ण स्पर्धेंचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय, ते क्रिकेट वार्ताहर राज रणदिवे सर, त्याचबरोबरीने सनी शेडावत. प्रेक्षकांना आपण सांगू सर की ज्यांनी चष्मा घातलेला आहे ते राज रणदिवे आहेत. नाही, ती सांगायची गरज नाहीये, तो ब्रँड आहे, पुण्याचा ब्रँड म्हणून देखील ज्यांना ओळखलं जातं. मॅचकडे आपण वळतोय. हा चेंडू देखील उजयष्टीच्या बाहेर आहे, अवांतर धाव आहे. बघा सर, तुम्ही म्हणता की अगदी विकेट मिळवल्यानंतर गोलंदाजांची गोलंदाजी अधिक भेदक होते, परंतु इथे सिद्धू जाधव यांनी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, परंतु त्यानंतर ही अवांतर धावांची जोड जी धावसंख्येमध्ये दिली जाते, विहंगम दृश्य आहे जे ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण पुण्यनगरीचं आहे आणि त्याचबरोबर या सिंहगड इन्स्टिट्यूटला देखील आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जात आहे.
हीच खरी खासियत आहे प्रथम स्पोर्ट्स मीडियाची, जी आपल्यापर्यंत पोचवली जाते. पुढचा बॉल सिद्धू जाधव यांचा. इथे मात्र फटका सुरेख आणि डिस्टन्स देखील योग्य पद्धतीने गाठलाय. टक्का आवाज आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा देऊन जाईल. 6 धावेने धावसंख्येमध्ये मोठी वाढ. धावसंख्या 77, 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रतीक दोधडे, बॅट मधून आवाज आला गोड, या फटक्याला नाही तोड. प्रतीक दोधडे बिनजोड. 22 धावा. काय षटका ठोकलाय त्यानं. जसा आवाज आला होता तिथे 6 धावांची मोहर उमटलेली होती. राज रणदिवे सरांना आपण बघतोय, कोणती स्पर्धा असेल त्या स्पर्धेना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचं काम करत असतात. खेळाडूंना प्रसिद्धी देण्याचं काम आणि निस्वार्थी भावनेने त्यांचं हे काम सुरू आहे. त्यासाठी कुठलंही अर्थार्जन या माध्यमातून ते करत नाही. क्रिकेटसाठी समर्पित असं व्यक्तिमत्व आहे. आणि विशेष म्हणजे ते मुंबई इंडियन्सचे फॅन आहेत, पण बसलेत कुठल्या कक्षामध्ये? मुंबई इंडियन्स मध्येच बसलेले आहेत. रोहित शर्मा स्टँड मध्ये. आज या स्पर्धेमध्ये या गोष्टी बघायला मिळणार आहे की जो फॅन ज्या संघाचा आहे ते मला वाटतं त्याच कक्षात जाऊन बसते. नाही, राज रणदिवे आहेत फॅन मुंबई इंडियन्सचे, पण ते सध्या CSKच्या कक्षामध्ये बसलेले आहेत. चर्चा 78 धावा 3. आता याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल सोशल मीडियावर. जाऊया मैदानामध्ये. 78 धावा आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिद्धू जाधव डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज आणलेला आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता यतीश पाटीलचा, फसलेला आहे. 6व्या षटकामध्ये 78 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13.37 ची सरासरी आहे AB सामर्थ्य मालेगावकडे. या स्कोअरने पुढे चालू राहिली तर 93 वरती पोहोचू शकतात. अडकीच तोच प्रयत्न असेल. 90 पार धावसंख्या नेण्याचा प्रयत्न असेल, परंतु गोलंदाज देखील कमबॅक करण्यासाठी जाणले जातात आणि सिद्धू जाधव यांनी एक विकेट देखील त्या दरम्यान मिळवलेली आहे. पुढचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा शफल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. आता मात्र चूक होणार नाही. इथे आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन इथे तैनात आहेत आणि त्यांनी देखील सुरेखरित्या झेल टिपलाय. विकेटचे इथे पतन होत आहे. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती देखील विकेट इथे मिळवली आणि शेवटच्या बॉलवरती देखील अप्रतिम असा चेंडू हाताळला. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान मात्र अनिकेत ताकवणे यांनी टिपलेला सुरेख असा झेल आणि अजून एका विकेटचं इथे पतन होत आहे. बघा, जी सुरुवात करण्यात आली ना, तो शेवटही चांगल्या पद्धतीने केलाय. सिद्धू जाधव ऍक्शन रिप्ले आपण प्रत्येक अँगलमध्ये पाहतोय कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. अनिकेत ताकवणे सेफ हँड इथे झेल टिपतायत. विकेटचं पतन होत आहे. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 78 धावा झाल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अजून एक सितारा आता उगवतोय. त्याचं नाव आहे सिद्धू जाधव. अहिल्यानगर जिल्ह्यामधील बीड जिल्ह्यामधील कडा या गावचा तो खेळाडू आहे. मला वाटतं नुकतीच त्यांची यात्रा संपन्न झालेली आहे आणि यात्रेचे बरेचसे व्हिडिओ सगळ्यांच्या सोशल मीडियावरून आलेले आहेत. आणि यात्रेवरून सिद्धू जाधव थेट मैदानामध्ये इथे आलेला आहे. काय कमालीची गोलंदाजी केली. अहिल्यानगर मध्ये जास्त क्रिकेट सिद्धू खेळलेला आहे, पण एक चांगला गोलंदाज मिळालाय. डेथ ओव्हर मध्ये संदेश पाटेचा चेंडू उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर टोक्यावरून. धावा 6. प्रतीक दोधडेचा अत्यंत दिमागदार षटकार. ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय अगदी बॅटच्या पुढे चेंडू मिळाला आणि त्यानंतर मात्र प्रतीक दोधडे यांच्या बॅटमधून सुरेखरित्या इनसाइड आउटचा फटका आणि त्या दरम्यान 6 धावेंची मोहर. मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचमधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संदेश पार्टी यांच्यावरती ते आक्रमण चढवलं जात आहे आणि मिळालेल्या जीवदानाचा कसा फायदा घ्यायचा आहे ते प्रतीक दोधडे यांनी नक्कीच दाखवून दिलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक कुठलेही तैनात नाही आहेत. बॉल मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. 93 धाव्यांच्या पुढे धावसंख्या जाऊ शकते, कारण जो वेग इथे धारण केलाय आतापर्यंत 2 षटकारानंतर धावसंख्या होतीये AB सामर्थ्य मालेगाव 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 90 धावा. काय फलंदाजी आहे प्रतीक दोधडे
एक अजून एक नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आलेलं आहे. ताबडतोड फलंदाजी, 10 चेंडूमध्ये 35 धावा, 350चा स्ट्राईक रेट आहे प्रतीक दोधडेकडे. कागदावरची शाई किती सांगेल तुझ्या पराक्रमाचा गंध, तुझ्या धावांनीच दुमदुमेल विजयाचा रंग. परत एकदा षटकार प्रतीक दोधडेचा लागोपाठचा तिसरा. काय बॅटिंग इथे केली आहे. लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार. मागच्या मॅच मध्ये बॉलिंग वरती वेळ संपली आहे. एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 षटकाच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. चला पटकन 35 मिनिटं उलटून गेल्यानंतर ही पेनल्टी दिली जाते. बॅक टू बॅक 3 षटकार. मागच्या मॅच मध्ये संदेश पार्टे यांना गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला आणि त्याच गोलंदाजावरती मात्र प्रतीक दोधडे यांच्या बॅटमधून षटकार हॅट्रिक इथे पूर्ण केली जाते. 11 चेंडूंमध्ये 41 धावा. फार वेगवान इथे धावसंख्या बनवली जाते. 96 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जात, पुन्हा एकदा बॉलला दाखवला आसमान, आसमानी टोला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा 4था षटकार संदेश पार्टे यांच्यावरती केलेला कडा प्रहार. 6 धावा. संदेश पार्टेचा चेंडू आणि प्रतीक दोधडेची बॅट. धगधगती छाती, डोळ्यात ज्वालांचा प्रकाश. धावांतूनच उगवला पराक्रमाचा सुवास. प्रतीक दोधडे हा पराक्रमी पुरुष मैदानामध्ये 4 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. काय गंमत आहे. संदेश पार्टेचं पहिल्या सामन्यातलं शेवटचं षटक आठवा. तिथं 1 धाव केवळ आलेली होती. 4 विकेट त्या षटकामध्ये पडलेल्या होत्या. 3 रनआउट होते. मात्र या सामन्यामध्ये 4 षटकार आलेले आहेत, 24 धावा आणि मैदानाचं विहंगम दृश्य आमच्या प्रेक्षकांसाठी. ओ हो, परत एकदा इथे शत्रूच्या तटांना फोडून काढली अभेद्य भिंत. वीराच्या नावाचा गजर झाला रणांगणी दिंड. प्रतीक दोधडे धमाल फलंदाजी, 5वा षटकार. काय बॅटिंग इथे सुरू आहे. 5 चेंडूंवरती 5 षटकार. 6वा येईल का. उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 5 चेंडूंमध्ये 5 षटकार इथे ठोकून काढलेत. 6वा येईल का. काय वाटतं सर तुम्हाला 6वा षटकार येईल का? अनेक चर्चा विमर्श सुरू असतात की 6वा षटकार मारायचा की नाही मारायचा. अनेक फलंदाज आम्ही सांगतात की नको, गोलंदाजाचा आत्मविश्वास कमी होतो त्यामुळे मी 6वा मारत नाही. पण तुमची जर ऑल इंडिया ओपनची मॅच असेल, तुम्हाला जिंकायचं असेल, तो व्यावसायिक गटातला सामना असेल, मला वाटत नाही प्रतीक दोधडे इथे शांत राहील. 5 चेंडूमध्ये 5 आले. काल 6 चेंडूमध्ये 6 मारले त्या ग्राउंडवरती. त्याचं नाव आहे दादा गायकवाड. तर आता प्रतीक दोधडे कडक आहे आणि सुपर कडक आहे. 6वा षटकार, लागोपाठचे 6. प्रतीक दोधडेने इथे उडवली धमाल, उडवून दिली राळ. फलकावरती धावा 114. AB सामर्थ्य मालेगाव. काय बॅटिंग इथे केली आहे. अप्रतिम, अविश्वसनीय, स्वप्नवत इथे आपण पाहतोय. षटकार बाजी इथे पाहायला मिळते आणि या लागोपाठच्या 6 षटकारांसाठी प्रतीक दोधडे यांना या स्पर्धेचे मुख्य जनक, संकल्पक आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उदयास आली आहे ते सचिन ढवळे सरांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मॅच संपल्यानंतर त्यांना प्रदान करण्यात येईल. चला पुढील मॅचचा टॉस देखील इथे संपन्न केला जाईल. दोन्ही टीम ज्या पहिल्या मॅचमध्ये पराभूत झाल्या त्या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात खेळतील. एका बाजूने असतील टाई पॅकर्स पालघर आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगलमूर्ती इन्फ्रा PCMC. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्या मॅक्सिमम्स आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये मैदानाच्या चौफेर, प्रामुख्याने एकाच बाजूला नाहीये, मैदानाच्या चौफेर षटकारबाजी केली आहे. आणि ज्या गोष्टीची चर्चा आपण केली की काल देखील दादा गायकवाड यांच्या बॅटमधून आपण षटकार लागोपाठचे 6 षटकार बघितले आहेत. 43 धावा त्यांनी एका षटकामध्ये कुठून काढल्या. परंतु इथे मात्र दोधडे यांच्या बॅटमधून काय फटकेबाजी केली आहे. लक्ष्य मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. इथे देखील या संघाकडे देखील चांगली स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे, चांगले बिग हिटर आहेत. त्यामुळे मॅचमध्ये इथे रंगत वाढेल. विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथे टिपलं गेलं आहे. अगदी लाईट इथे लावल्यानंतर या फ्लड लाईटमध्ये अगदी सुरेखरित्या हे मैदान सजवलेलं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहू शकता ती खेळपट्टी आणि त्यानंतर ते मैदानाचं स्वरूप अगदी 360 अँगलमध्ये देखील आपण पाहू शकता.
त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूट, ही संपूर्ण इन्स्टिट्यूट देखील या कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते. वाहता रोड आणि त्याचबरोबरीने प्रेक्षक देखील या मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कौतुक करावं लागेल सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी या संपूर्ण आयोजन कमिटीचं, सचिन ढवळे फाउंडेशनचं कौतुक इथे करावं लागेल. चला बॅटर, आपल्यालाही विनंती आहे लगेच मैदानाचा ताबा घ्या. थोडंसं स्पीडअप करावं लागेल कारण या मॅच नंतर देखील पुढे 3 मॅच आहेत, त्यामुळे वेळ इथे सर्वांना महत्त्वाची आहे. क्षेत्ररक्षण लगेच AB सामर्थ्य मालेगाव या संघाचं आपण बॅटिंग कार्ड पाहतोय. विश्वनाथ जाधव यांनी सुरुवात करून दिली. 10 चेंडूंमध्ये 20 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर भार्गव पाटील 6 चेंडूंमध्ये 11 धावा. त्यानंतर प्रतीक देवरे 9 चेंडूंमध्ये 21 धावा. परंतु सर्वाधिक लक्ष ज्या खेळाडूने केंद्रित करून घेतलंय ते प्रतीक दोधडे आपण पाहतोय. 14 चेंडूंमध्ये 59 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. यतीश पाटील 3 चेंडूंमध्ये 1 धाव, तर सिद्धार्थ हे मात्र एकही चेंडू खेळलेले नाही आहेत, नाबाद इथे गेलेत. 10 चेंडूंमध्ये 50 धावा दादा गायकवाड यांनी देखील बनवल्यात. फास्टेस्ट हाफ सेंचुरी आहे. तर 12 चेंडूंमध्ये 50 धावा प्रतीक दोधडे यांच्या देखील बॅटमधून आलेत. म्हणजे विक्रम बनवले जात आहेत आणि त्यासाठीच ही स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ऑल इंडिया पोल गटामधूनच हे विक्रम बनवले जात आहेत. बघूया एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग, या विक्रमाचा पाठलाग इथे कशा प्रकारे केला जाईल. कुलकर्णी 11 आपल्या संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर पाठवून द्या. क्षेत्ररक्षण तिथे सजवलं जात आहे. ऑफिशियल्स दोन्ही पंचांना विनंती आहे लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. राहुल लोहार आणि त्याचबरोबरीने विश्वजीत ही जोडी मैदानामध्ये आहे. तर बघूया या 115 धावा इथे डिफेंड केल्या जातील का. गोलंदाजीचा ॲनालिसिस आपण पाहतोय. निहाल तुसामत 2 षटकं हाताळलीत आणि या 2 षटकांमध्ये देखील फार खर्चिक गोलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र धावा रोखल्याच गेल्या नाही. प्रत्येक गोलंदाजावरती प्रहार करण्यात आलं आणि हेच खरं क्रिकेट अलीकडचं खेळलं जात आहे. प्रत्येक बॉलरवरती प्रहार केला जातो आणि प्रत्येक गोलंदाजाला इथे मात्र समाचार दिला जातोय. 115 धावा हा. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे आणि आता टॉस केला जातोय मॅच नंबर 4चा, ज्यामध्ये मंगलमूर्ती पुणे एका बाजूला असणार आहे आणि ताई पॅकर पालघर एका बाजूला असणार आहे. 2 दिग्गज टीम आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यामध्ये मात्र आपल्या बरोबरने कुलकर्णी काका उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केला जात आहे या मॅचचा टॉस. दोघांनाही जिंकायचं आहे. अकॅडमी आणि फाउंडेशन असं बोलायचं आहे. फाउंडेशन कॉल केलाय आणि अकॅडमी आलाय. येस, अकॅडमी आले आणि टॉस, धन्यवाद काका, टॉस जिंकला गेलेला आहे. कारण पहिल्या मॅचमधील नक्कीच परफॉर्मन्स तेवढा चांगला नव्हता, परंतु आता या मॅचमध्ये काय रणनीतीने उतराल, निर्णय काय असेल? नक्की आम्ही आता टॉस जिंकल्यावर आम्ही फिल्डिंग करू, कारण की पहिल्या मॅचला थोडंसं विकेटचा आमच्या बॅट्समनला पाहिजे तसा अनुभव आला नव्हता. तर आता सेम फिल्डिंग करून थोडंसं सेकंड इनिंगला म्हणजे फर्स्ट इनिंगला विकेट काय करत त्या हिशोबाने आम्हाला थोडासा एक्सपिरियन्स येईल की बॅटिंग चेस कशी करायची. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. राहुल, सध्या चांगली क्रिकेट टीम खेळते, परंतु पहिल्या मॅचमध्ये म्हणावा तसा परफॉर्मन्स तुमचाही नव्हता झाला, परंतु आता या मॅचमध्ये महत्त्वाची मॅच आहे आणि समोर संघही तेवढाच महत्त्वाचा आहे. नक्कीच पहिल्या मॅचमध्ये ग्रास विकेट असल्यामुळे बाउन्स जास्त आहे आणि थोडा स्किट होऊन येतो जास्त बॉल, त्यामुळे बाउन्सचा अंदाज नाही आला. बॅट्समनने चुका केल्या आणि स्कोअर कमी झाला. अजून 15-20 रन असतात तर नक्कीच आम्ही रिझल्ट वेगळा लागला असता. या मॅचमध्ये आम्ही ट्राय करू की ॲटलीस्ट 10 रन्स पर ओव्हरने रन करण्याचा प्रयत्न करू. यस, मॅच सुरू होते. जाऊयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद. लेजेंडरी कुलकर्णी काका देखील आपल्याबरोबर जुडले गेलेत. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 दिग्गज समालोचक, एक म्हणजे नरेश ढोमे सर, जे कित्येक वर्ष महाराष्ट्रभर ज्यांना आपण ऐकत असतो, आणि दुसऱ्या बाजूला व्हॉइस ऑफ पुणे शैलेश निवंगुणे. तर थोडंसं आपण मनोगत देखील घेतोय. आपल्याबरोबर कुलकर्णी काका जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी थोडंसं वार्तालाप करतो. मॅचही सुरू राहणार आहे. काका, एवढं दर्जेदार आयोजन आणि 14वं पर्व प्रहार प्रीमियर लीगचं, त्याविषयी पहिल्यांदा अतिशय दर्जेदार अशी ही टुर्नामेंट भरवल्याबद्दल सचिन ढवळे आणि त्यांच्या मित्रांचं खूप खूप अभिनंदन आणि सर्व आपल्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. आणि अतिशय दर्जेदार अशी ही टुर्नामेंट चालू आहे. प्रेक्षकांना सुद्धा लाईव्ह बघताना सुद्धा खूप आनंद वाटत असेल.
मी इथं बघून खरोखर अतिशय चकित झालो आहे की कुठल्या बॉलला किती बाउंड झाला तरी ते लोक बाहेर टाकतायत तो बॉल. खूप खूप आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद तुमचे मित्रांचे. धन्यवाद काका. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. पाहत राहा प्रथम स्पोर्ट्स. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद कुलकर्णी काका. आपण देखील दिलेल्या शुभेच्छा. खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीला फार मोठं धाडस तुमच्या शुभेच्छांमुळे देखील मिळतं आणि अशी स्पर्धा आयोजन करण्यासाठी आपल्यासारख्या थोर खेळाडूंचे थोर व्यक्तिमत्वांचं देखील शुभ आशीर्वाद फार गरजेचे आहेत. चला आपण दुसऱ्या डावाकडे लगेचच वळतो आहे जिथे 5 धावा आतापर्यंत झाल्यात. विश्वजित आणि त्याचबरोबर शेरू लोहार ही जोडी मैदानामध्ये 2 चेंडूंमध्ये या 5 धावा आपण येताना पाहिल्यात. त्यामध्ये एक चौकार आहे, एक सिंगल देखील आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. विश्वजित ज्यांनी मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती राहुल पाटील इथे मात्र थोडेसे खर्चिक ठरतायत कारण इथे विश्वजित यांच्या बॅटमधून बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. सुरेखरित्या ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकता कशा पद्धतीने इथे फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटच्या समोर चेंडू मिळाला, जेवढी ताकद प्रदान करायची आहे तितकी केली आहे आणि मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. फार दूरवरचा षटकार आहे. 6 धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 11 धावा. बघा ISPL सारख्या स्पर्धेमध्ये आपण बघितले आहेत की चौकार आहे, षटकार आहेत आणि 9 धावांचा देखील फटका आहे. या मैदानामध्ये किंवा या स्पर्धेमध्ये आपण षटकारा व्यतिरिक्त किती लांब गेला तरी देखील 6 धावा इथे मिळतील. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आहे. नाही, क्रिकेटचे नियम मी बनवलेले नाहीत. थँक्यू डीजे. प्रश्न चांगला आहे तुमचा. चांगला फटका आला 6 धावा. क्रिकेटचे नियम मी नाही बनवले. मी बनवले असते तर मी 8, 9, 10 असे पण रन्स ठेवले असते. आणि विशेष म्हणजे विराट कोहलींना एकदा प्रश्न विचारला होता की व्हॉट नेक्स्ट, पुढे काय. त्यांनी सांगितलं की आम्ही सिक्सर मारतो 80, 90, 100 मीटर. रवींद्र जडेजा मारतो 50, 60 मीटर किंवा 65 मीटर. त्याला पण 6 मिळतात, आम्हाला 6 मिळतात. तर पुढे बदलायला पाहिजे. 80 मीटर मारला तर 8 मिळायला पाहिजे, 90 मीटर मारला तर 9 मिळायला पाहिजे, 100 मीटर मारला तर 10 मिळायला पाहिजे. तर बदल व्हायला हरकत नाही. मला वाटतं चांगला प्रयत्न आहे तो. काहीतरी चेंजेस व्हायला पाहिजे आणि ते आकर्षक असेल तर मजा येते. पुढे त्या खेळाची रस वाढतो आणि अजून मोठे मोठे फटके बघायला मिळतील ना. लोक 120 मारतील, 130 मारतील. हो, हवेमध्ये चेंडू आहे, बॅकफूट पॉइंट, मागेच आहे चेंडू, डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे, धावा 4. नक्कीच एक चांगला प्रयत्न. आणि ज्याप्रमाणे आपण काही गोष्टींची देखील चर्चा करतो आणि क्रिकेट निगडीत हे सगळे काही प्रश्न आहेत. ज्याप्रमाणे ISPL सारख्या स्पर्धेमध्ये 9 धावा देखील आपण येताना पाहिलेला आहे. 9 धावांचा देखील तो फटका काउंट केला जातो आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलेलं आहे की कित्येक स्पर्धेमध्ये देखील आता त्याच पद्धतीने ISPL एफिलेटेड स्पर्धेमध्ये देखील काहीसा तसाच प्रयत्न केला जातो. परंतु इथे आपण पाहतोय षटकार चौकारांचा वर्षाव होतोय आणि विश्वजित इथे जिंकण्याच्या दिशेनेच वाटचाल करतायत. धावसंख्या आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 21 धावा. पुन्हा एकदा उजय इष्टीच्या लगत आहे. डबल माइंड करण्याचा प्रयत्न. इथे हलक्या हाताने खेळावं की प्रहार करावा या दुविधा मनस्थितीमध्ये चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. सुरुवात 21 धावा. काय सांगाल या सुरुवातीबद्दल सर? निश्चित तगडी सुरुवात आहे. जर तुम्हाला 115 धावांचं आव्हान समोर आहे आणि त्यामुळे सुरुवात चांगली होणंच अपेक्षित होतं. इथं विश्वजित गरुड आणि शेरू लोहार दोघांनी देखील विश्वजित गरुड आणि शेरू लोहार या दोघांनी धमाल सुरुवात केलेली. विशेषतः विश्वजित गरुड हे सांगलीचं पाणी आहे आणि सांगलीतून आलेल्या अशा अनेक नररत्नांनी आतापर्यंत निश्चित विश्वामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर आम्ही विजय पावलेला बघतो, तो सांगलीतलाच बिलॉंग करतो. विश्वजित गरुड हा दुसरा सांगलीकर आहे की त्यानं टेनिस क्रिकेटमध्ये इथे आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे. 21 धावा फलकावरती. कुलकर्णी काका 11. आज काका पण खुश असतील की ज्यावेळेस बॅटिंग सुरू होती त्यावेळेस निश्चित AB सामर्थ्य मालेगावने कमालीची बॅटिंग केली होती. पण ज्यावेळेस उतरलेत फलंदाजीसाठी कुलकर्णी काका 11, वा, त्यांनी सुद्धा तोडीस तोड प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि मॅच मध्ये कमालीची रंगत आणलेली आहे. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती 21 धावा. 15.67 धावगती आता हवी आहे. पहिल्या षटकामध्ये 21 ठोकलेले आहेत. आगे आगे देखिए होता है क्या. भार्गव पाटील गोलंदाजी मार्कवर.
हो उचललाय चेंडू, मात्र दरी आहे तिथे, आउटफील्ड वेगवान आहे, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बांध फोडून जाईल 4 धावांना. हा प्रतिहल्ला आहे. दोन्ही बॅटरने इथे मात्र तो विश्वास दाखवलाय. VS विक्ट्री इथे मिळवण्याचा प्रयत्न आहे. शेरू लोहार यांच्या बॅटमधून आपण पाहतोय प्रत्येक बॉलवरती देखील कडा प्रहार केला जातो. हा टिपिकल पॉवर प्लेचे फटकेबाजी करण्यासाठी शेरू लोहार यांनी आपली एक ओळख, आपली एक शैली निर्माण केली आहे. मैदानाच्या चौफेर 360 अँगलमध्ये हा खेळणारा खेळाडू आहे. टिपिकल पॉवर प्लेमध्ये जशा क्षेत्ररक्षण सजवलं जातं ना, त्याच्या विरोधाभास इथे त्यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतोय. आणि कुलकर्णी काकांविषयी सांगितलं ना, तर त्यांनी व्यासपीठ सोडून आता डगआउट घेतलाय. आपल्या संघ सहकाऱ्यांबरोबर ते देखील डगआउटमधून या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार. पुन्हा एकदा इथे मात्र चुकीचं शॉट सिलेक्शन. बॅटची इथे मात्र लिडिंग एज आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. आणि त्या दरम्यान शेरू लोहार इथे कॉड बिहाइंडची शिकार. 25 या धावसंख्येवरती पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. अतिरिक्त बाउन्स होता, मोठा बाउन्स होता आणि ओढून घ्यायचा प्रयत्न होता. चेंडूला स्क्वेअर लेगला फिरवायचा प्रयत्न होता शेरूचा, मात्र फसला प्रयत्न तिथे आणि यष्टीरक्षक तिथे अत्यंत सुंदर कॅच पकडताना बघायला मिळाला. पहिलं यश मिळालेलं आहे. चेंडूच्या मेरिटवरती असं खेळायला पाहिजे असं बरेचसे जाणकार म्हणतात, बरेचसे क्रिकेटचे समीक्षक म्हणतात. कारण काय होतं की कधी कधी मग चूक होते आणि तेच झालं शेरू लोहारच्या बाबतीमध्ये. एक्स्ट्रा बाउन्स होता आणि एक्स्ट्रा बाउन्सवरती तुम्ही खेचून मारण्याचा प्रयत्न कराल तर तिथे चूक होण्याची शक्यता असते. तेच झालं. यष्टीरक्षकाने मात्र कॅच पकडलेला आहे. तर पाहायचं इथे पहिला धक्का तर बसलेला आहे, परंतु लगेचच दुसरा तगडा फलंदाज मैदानामध्ये असणार आहे आणि त्याचं नाव आहे विशाल धारक. मागच्या मॅचचा विजयी षटकार, विजयी ध्वजधारक होता विशाल धारक. आता पाहायचंय, खूप मोठी मॅच आहे, खूप लांब धावायचे. आता मॅरेथॉन इनिंग त्याच्या समोर आहे, पण तू सुरुवात कशी करतोय पाहायचंय. मॅरेथॉन धावायची म्हटल्यानंतर कुणी 100 मीटर धावण्यासारखं पहिल्या मिनिटाला सुरुवात करत नाही, पण मला वाटतं ही मॅरेथॉन जिंकायची असेल तर पहिल्या मिनिटाला तुम्हाला सुरुवात करायची आहे. पुन्हा बाउन्स मोठा आहे, इथे वाईड आहे, डोक्याच्या वरून जाणारा चेंडू आहे आणि त्यामुळे पंचाने तो वाईड घोषित केलं. वाईड बरोबरच ते एक बाउन्स पण घोषित करतील, त्यामुळे पुढे आता बाउन्सर वरती थोडासा अंकुश ठेवावा लागेल गोलंदाज भार्गवला. 26 धावा, 1 गडी बाद. कुलकर्णी काका. नक्कीच इथे चुकीचा चेंडू हाताळला गेला आणि त्याचमुळे इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आला आणि त्याचबरोबर एक वॉर्निंग देखील मिळते. पुढचा बॉल आणि त्याचा फायदा इथे मात्र घेतलाय विशाल धारक यांच्या बॅटमधून. शॉर्ट आर्म पुल केलाय, सक्सेसफुल केलाय, वंडरफुल खेळलाय आणि त्यानंतर 6 धावेंची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. विशाल धारक यांचा ब्रँडेड फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. काय सुंदर फटकेबाजी आहे. खरं तर गुड लेंथ होता बॉल, परंतु अगोदरच ठरवलं होतं, जागा बनवली होती. बघा थोडासा शफल झाला आणि जसं बघितलं की मधल्या इष्टीवरती बॉल आहे, उचलला चेंडू, लिफ्ट केला चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. कमालीचा फलंदाज आहे हा विशाल धारकचा विशाल फटका होता. 6 धावा इथे तो पुन्हा एकदा आणतोय, सुरुवात करतोय. मला वाटतं ही वादळाची सुरुवात आहे. आल्या बरोबर मोठ्या फटक्यांसाठी जो जातोय. पहिला चेंडूवरती देखील त्यानं जो प्रहार केला होता तो देखील बॅटचा स्विंग भयानक वेगवान होता, कनेक्शन मिळालं नव्हतं, पण दुसऱ्या बॉलवरती त्यानं परफेक्ट कनेक्शन दाखवलंय आणि चेंडूवरती 6 धावा आणल्यात. 32 धावा फलकावरती. हो पंच आहे, ही ताकद नाही साधी, हा आहे इशारा विशाल धारकनं दिलेला आहे. वादळाचा नजारा. धाव फलकावरती 6. काय फटका इथे खेळला जातोय, इनसाइड आउट. जिथे पहिल्या डावाची समाप्ती केली ना, मला वाटतं तिथूनच विशाल धारक. मग आज संघामध्ये अगदी वेगवान फटकेबाजी, विस्फोटक फटकेबाजी करणारे देखील मातब्बर जुने जाणते बॅटर आहेत, परंतु विशालवरती तो विश्वास कायम ठेवलाय. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा येईल का, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. बाउंड्री लाईनच्या लगोलग इथे मात्र झेल टिपलाय आणि विकेटचं इथे पतन मात्र होत आहे. थोडेसे नाराज आहेत, परंतु प्रयत्न चांगला आहे. विशाल धारक इथे छोटीशी परंतु महत्वपूर्ण इनिंग पेश करून डगआउटच्या दिशेने चाललेत. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने, बॅटर क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन.
मला वाटतं मगाशी ज्यावेळेस पहिली मॅच ऑल इंडिया ओपनची झाली, दुसरी मॅच ऑल इंडिया ओपनची झाली, मी सहज व्हॉट्सअपवरती ग्रुप चेक करत होतो तर अनेक ग्रुपवरती चर्चा सुरू होती की आज विकेट बदललेली आहे, आज विकेटवरती गवत आहे, आज विकेटवरती धावा येत नाहीत. हे काय आहे? एका बाजूला 114 आहेत आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा मोठे फटके सतत येत आहेत. त्यामुळं विकेट कशी असू द्यात, तुमचे जर इच्छाशक्ती असेल, तुमच्याकडे जर पराक्रम असेल, तुमच्याकडे तुमच्या अंगावर नसात भिनलेलं क्रिकेट असेल तर धावा येतात कुठल्याही प्रकारच्या विकेटवरती, हे दाखवून दिलेले फलंदाजांनी. विशाल धारक बाद होईल. 2 षटकार त्याने ठोकले, 3 चेंडूचा सामना केला, 12 धावांवरती तो बाद झालाय. आता श्रीकांत खुणे मैदानामध्ये. विश्वजित गरुड आणि श्रीकांत खुणे ही दोन्ही मोठी नाव आहेत. अजून मात्र दुसरं षटक संपलेलं नाही. भार्गव पाटील असेल गोलंदाजी मार्कवरती. 17 धावा आल्या त्या षटकामध्ये, पण 2 विकेट भार्गव पाटीलने काढून दिलेले आहेत. मला वाटतं हे महत्वाचं आहे, कारण आमच्याकडे बिबट्याला पकडायचं असेल तर शेळी पिंजऱ्यात ठेवावी लागते. काही धावा त्यानं खर्च केल्यात, आमिष दिलंय, पण फलंदाजांना जेर बंद केलं. आज सकाळीच एक बिबट्या पकडलाय जो 29वा आहे मागच्या 3 महिन्यातला. म्हणजे ही देखील काउंटिंग तुमच्या माध्यमातून केली जाते. चला मॅचकडे आपण वळतोय. हा चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. थोडीशी दिशा इथे भरकटली आहे आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा करतोय की विकेटही मिळवल्या, धावाही खर्च केल्या, संमिश्र स्वरूपाचं षटक इथे म्हणता येईल. आपण भार्गव पाटील यांची गोलंदाजी पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर मात्र आपण बघितलं असेल की वाईट बॉल, 2 षटकार, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. श्रीकांत खुणे स्ट्राईकवरती आल्या आल्या अखूट टप्प्याच्या बॉलवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु परफ्यूम डिलिव्हरीचा वापर केला. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. 2 षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहतोय 39 झाली आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग. सुरुवात तर अप्रतिम आहे, परंतु येणारे 30 चेंडू आणि 76 धावेची गरज आहे. या धावा देखील या मैदानामध्ये होऊ शकतात. प्रयत्न तुम्हाला तितकेच मोठे करावे लागतील, कारण कुलकर्णी काका 11 या संघामध्ये देखील आपण पाहतोय की विस्फोटक बॅटिंग करणारे आहेत. भारत कदम सारखा एक मातब्बर बॅटर आहे जो 360 अँगलमध्ये खेळतोय. त्याचबरोबर नरसिंग पालमपल्ले एक विस्फोटक, एक सिक्सर किंग म्हणून देखील त्याची ओळख आहे. ते देखील अजून डगआउटमध्ये आहे. आणि त्याचबरोबरीने अनुभवी बॅटर, त्याचबरोबरीने आपण पाहिलं असेल तर ताकवणे सारखा देखील एक लेफ्ट हँडेड एक विस्फोटक बॅटर आहेत. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर आहे, एक विस्फोटक बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु कुठल्या क्षणी कुठला गिअर शिफ्ट केला जाईल याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. त्या हायलाइट्स आपण पाहतोय. पॉवर प्लेमध्ये पॉवर जनरेट करणारा खेळ, छोटी परंतु महत्त्वपूर्ण इनिंग इथे विशाल धारक यांच्या बॅटमधून. तो षटकार अगदी जवळपासच इथे मिस झाला. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ जाधव बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल ओव्हरला इथे सुरुवात होते. जो क्षेत्ररक्षक होता ज्याने जो कॅच पकडलेला होता, यतीश पाटील, हीच कूलर दॅन आईस. 2 षटकार ठोकलेला फलंदाज, त्याच्याकडे कॅच येतोय. त्याने बाउंड्री लाईनवर इतका सुंदर कॅच पकडलाय, पण रिॲक्शन काय होतंय? बिलकुल काही नाही की मी बाउंड्री लाईनला टच झालोय नाही झालोय, कोणाला काही कळू दिलं नाही त्याने आणि कॅच कंप्लीट केला होता. खासियत असते अशा खेळाडूंची. तर 2 धावा इथे वेगवान पूर्ण होतील आणि धावफलक देखील हळुवारपणे पुढे जातील. थ्रो खराब आहे, कलेक्शन खराब आहे. थ्रो खराब नाही म्हणता येणार, तो अडवला चुकीचा आणि त्यामुळे 1 धावा अजून धावफलकावरती मिळणार आहे. 3 धावा इथे मिळतील या चेंडूवरती आणि फलकावरती 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक वैशिष्ट्य आहे की पहिल्या ज्यावेळेस मॅच सुरू झाली त्यावेळेस जो आस्किंग रन रेट होता त्याच्यापेक्षा जास्त धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. दुसरं षटक सुरू झालं त्यावेळेस 15च्या आसपास आस्किंग रन रेट दाखवत होता. सरासरीपेक्षा जास्त धावा त्या षटकातून आलेल्या आहेत आणि आता पाहायचे 15.10चा सरासरी दिसते. तर यापेक्षा जास्त धावा या षटकामध्ये येणार का, याचं उत्तर निश्चित या षटकामधून मिळणार आहे. तर बघूया 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक 3 अर्थात ISPL बॉल ओव्हर इज रनिंग नाव. पहिल्याच बॉलवरती आपल्याला 3 धावा येताना पाहायला मिळाल्या. दुसऱ्या बॉलवरती हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. श्रीकांत खुणे कुठेतरी आपण पाहतोय सिंगल डबलवरती इथे विश्वास ठेवतायत. विश्वजित गरुड यांना संधी देण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. पहिल्याच बॉलवरती 3 धावा, वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली आहे. सिंगल डबल बरोबरच मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे, कारण स्किन रन रेट जर आपण पाहिला तर 15.43 आहे. म्हणजे 16 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामागे बनवणं हे बंधनकारक राहीलच. पहिल्या 2 चेंडूंमध्ये तर 4 धावा आल्यात. हा चेंडू मात्र उजयश्रीच्या बाहेरचा आहे. मुद्दामून तो खेळून काढला असं म्हणता येईल, कारण बॅट झोकून दिली आणि त्यामुळे तो संपर्क म्हणावा तसा इथे होत नाहीये. सिंगल मिळेल
परंतु एकेरी धावेने धावसंख्येमध्ये फक्त हलकीशी वाढ होईल. 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक जे सुरू आहे. लांब होता चेंडू आणि विशेष म्हणजे लेंथ बॉल होता, त्यामुळं त्या चेंडूवरती पोहोचण्यासाठी थोडीशी बॅट हाताचा वापर जास्त केला, लांब हाताचा वापर केला. ओ हो श्रीकांत खुणेचा हा एक दिमागदार फटका आहे. बॅकफूट वरती होता त्यानं आणि उचलला चेंडू तो मिड विकेटच्या बाहेर. धावा 6. नक्कीच आपण पाहतोय ISPL बॉलवरती देखील कडक प्रहार केले जात आहेत आणि त्याचा फायदा इथे टीमला देखील होतोय. श्रीकांत खुणे याच फटक्यांसाठी त्यांना जाणलं जातं आणि प्रमोट केलंय त्यांना. म्हणजे आपण म्हणतो ना की बिग हिटर आहेत, परंतु त्याऐवजी एक कलात्मक एक तंत्रशुद्ध बॅटरला तिथे आमंत्रित केलंय आणि त्याचा फायदा इथे श्रीकांत खुणे देखील घेत आहेत. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय, चांगला बॉटम हँडचा वापर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल इथे मिळते आहे. आणि बरोबर आहे, हे जे क्रिकेट खेळलं जात आहे षटकार सिंगल डबल याकडे देखील प्रामुख्याने लक्ष दिलं जात आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार मिळणार नाही आहे, कारण गोलंदाज तितकेसे काहीशे नौखे नाही आहेत, जुने जाणते आहेत, त्यांना देखील ठाऊक आहे की कमबॅक कसं करायचं आणि ते कमबॅक केलं आहे. षटकारानंतर सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 51 2 गड्यांच्या मोबदल्यात. ही खासियत श्रीकांत खुणेची आहे. खरं तर चेंडूच्या मेरिटवरती खेळणारा तो खेळाडू आहे. ओ इथे येऊ दिला चेंडू परत एकदा. खूप सुंदर प्रकारे विश्वजित गरुड आक्रमण करत होता, मात्र या षटकामध्ये थोडासा स्विंगिंग बॉल येतोय आणि त्यामुळं चेंडूवरती नजर ठेवून व्यवस्थितपणे तो खेळून काढण्यावरती भर दिला. हे षटक महत्त्वाचं होतं. 13 धावा या षटकामधून आलेल्या आहेत. एक षटकार आला श्रीकांत खुणेकडून आणि त्याबरोबरच 13 धावा, तर 52 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुलकर्णी काका 11 3 षटकाच्या समाप्तीनंतर षटक राहिलेली आहेत 4 आणि आता विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 63 धावा. 4 षटकांमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे, अंतर लांब आहे, पण तरी सुद्धा क्षेत्ररक्षकांना असं नाही की ते निर्धास्त नाही आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 52 आलेले आहेत, तर पुढच्या 4 षटकामध्ये 63 का होणार नाही? कारण आपण म्हणतो की विकेट पडल्यानंतर धावा रोखल्या जातात. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघताय की संघामध्ये जे 8-8 10-10 असतात ते तगडे बॅटर्स असतात आणि कुठली मॅच कुठेही खेचून आणण्याची क्षमता असते त्यांच्याकडे. अशाच मॅच विनर्सला ऑल इंडिया ओपन किंवा व्यावसायिक खेळाडूंच्या संघामध्ये स्थान मिळतं. पॅकर्स अशाच खेळाडूंना संघामध्ये घेतात आणि त्यामुळे इथे विकेटला महत्त्व मला वाटतंय की नाही आहे. तुमच्या विकेट 3 पडतील 4 पडतील 5 पडतील काही फरक पडत नाही, कारण येणारा 7व्या 8व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा 2 बॉलमध्ये 12 धावा काढण्याची ताकद ठेवतो. त्यामुळं इथे ही मॅच कशी पुढे जाते, तुम्ही कुठल्या षटकामध्ये कंट्रोल करताय. जसं की या षटकामध्ये सरासरीपेक्षा थोडेसे मागे राहिलात ते खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या षटकामध्ये असे 2-3 षटकं जर चांगली आले, 2 षटकं चांगली आले जिथे बिलो ॲव्हरेज असेल स्कोअर, तर मला वाटतंय तिथे थोडीशी पकड मिळू शकते एबी सामर्थ्य मालेगावला. अन्यथा हे फलंदाज वाऱ्यावरती स्वार झालेले आहेत. कमाल मॅच आहे, धमाल मॅच आहे, प्रेक्षकांना मालामाल करणारी मॅच आहे. कुलकर्णी काका 11 52 2 गडी बाद 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि म्हणावं तसं टार्गेट देखील इथे काही अशक्य नाही आहे, शक्य करण्यासारखी इथे धावसंख्या आहे. 24 चेंडूंमध्ये 63 धावा, 16 धावा प्रत्येक षटकामागे जवळपास गरजेचं आहे, कारण रन रेट 17.33 आहे. षटक क्रमांक 4 ची सुरुवात भार्गव पाटील. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर नक्कीच आहे. वंतर धाव देखील आहेत. बघा बॅटमधून धावा येतीलच, परंतु या बोनसच्या धावा देखील फार गरजेच्या आहेत. मोफत मिळालेले कुठलंही काही असू द्यात ते नक्कीच फायदेशीर ठरतं आणि इथे धावांची भूक आहे आणि ती भूक भागवण्यासाठी इथे बॅटर ज्या पद्धतीने बॅटिंगला इथे सुरुवात करतायत, ज्या पद्धतीने इथे धावसंख्येला आकार देत आहेत, त्यामध्ये हा बोनस आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 53. हा चेंडू मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी सिक्सर. गोलंदाजांना भस्म करणारा कार्तिकचा डोळा कदाचित त्याला मिळालेला असावा. काय बॅटिंग आहे. थोडासा चेंडूला बाउन्स काय मिळतोय तर लगेचच हुक करतोय तो आणि स्क्वेअर लेगला पाठवून देतोय. याबरोबरच
6 धावांची मोहोर इथे उमटते. काय फटका आहे पहा तुम्ही, जी ॲक्शन आहे, जी त्याच्या शरीराची हालचाल आहे, विद्युल्लतेच्या वेगानं शरीरातले सगळे स्नायू ते वापरतोय, तिथे फोर्स टाकतोय चेंडूवरती आणि भयानक आघात करतोय चेंडूवरती. ही एक वेगळीच स्टाईल तुम्हाला बघायला मिळेल. विश्वजित फुल टॉस होता बॉल, थोडासा गती कमी केली होती यावेळेस आणि त्यामुळं वेळी सावध झाला तो. मोठा फटक्याचा नाद सोडून दिला आणि शांतपणे ढकलला चेंडूला. तर तुम्हाला क्षणात भगतसिंग, क्षणात महात्मा गांधी होण्याची ताकद पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही या खेळपट्टीवरती अशा विकेटवरती अशा मॅचमध्ये बॅटिंग करू शकता. 60 धावा, 2 गडी बाद. कुलकर्णी काका. नक्कीच प्रत्येक बॉलवरती तिथे प्रहार करता येत नाही. या चांगला चेंडू इथे हाताळला गेला आणि त्या दरम्यान सिंगलकडे देखील प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येतं. विश्वजित यांना ठाऊक आहे धावा येऊ शकतात आणि तो घेण्याचा प्रयत्न, एक षटकारही आलाय. विकेटवरती थांबलं तर या धावा बनवण्यामध्ये आपलं योगदान देखील अगदी सुरेखरित्या देता येईल आणि त्याच प्रयत्नामध्ये विश्वजित गरुड आपण पाहतो इथे धावसंख्येला आकार देतात. तर भार्गव पाटील हे देखील कमबॅक करतायत. पुढचा बॉल इथे देखील उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न इथे करण्यात आलाय, परंतु म्हणावं तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. टायमिंग इथे करता आलं नाही, संपर्क इथे करता आला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 60. 2 गड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक मैदानामध्ये सुरू असताना रिव्हर्स प्रयत्न केला होता श्रीकांत खुणेनं. 8 धावा 5 चेंडूमध्ये श्रीकांतच्या बॅटमधून. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता, उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, पोझिशन बनवली आणि मिडविकेटला खेळला. 1 धाव प्राप्त करेल श्रीकांत. 61 धावा, 2 गडी बाद. कुलकर्णी काका 11. खूप जबरदस्त मॅच आहे. काय बॅटिंग आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये भार्गव आला होता, 2 विकेट त्यानं काढल्या होत्या. धावा 18 खर्च केल्या होत्या पण विकेट 2 होत्या. या षटकामध्ये भार्गवनं थोडासा बचावात्मक गोलंदाजी केलेली आहे. धावा कमी आल्या, विकेट पण नाहीये. समोर विश्वजित. वाह वाह वाह, काय फटका आहे. चेंडू उडवलाय, चढवलाय आणि पाठवलाय. धावा 6. सुरेखरित्या इथे आपण पाहतोय फटका खेळला जातोय. डीप काऊ कॉर्नर मध्ये बॉलला इथे डिपॉझिट केलं जात आहे. बॉलला फोर्स केलाय, ती ताकद इथे प्रदान करण्यात आली आहे. बॅकफुटला जाऊन बॉलला फोर्स करणं हे ताकदीचं काम. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय क्लोज कॅमेरा अँगलमध्ये काय स्विंग आहे. बॅट बरोबरच शरीर देखील तितक्याच वेगामध्ये भिंगरीप्रमाणे फिरवलं आणि ती ताकद तिथे प्रदान करण्यात आली. शरीराची देखील ताकद आहे, मनगटाचा इथे वापर आहे आणि त्याचबरोबरीने तो बॅट स्विंग इथे पाहायला मिळाला. काय बॅटिंग केली जाते. विश्वजित गरुड यांच्या बॅटमधून 6 धावा इथे प्राप्त केल्या. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या 67. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये देखील धावा आल्या. 2 षटकार आलेत, सिंगल डबल देखील आलेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि तोच रिझल्ट इथे मिळतोय. आता मात्र बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आर पार फरार. षटकार. पुन्हा खर्चिक ठरलेला आहे गोलंदाज भार्गव पाटील. इथे 2 ताबडतोड मोठे फटके. या अगोदरचा पूल होता, त्यानंतरचा हुक आणि या दोन्ही फटक्यांबरोबरच धावांनी मात्र मोठी उंची गाठलेली आहे. या धावफलकावर आपण बघूया धावा नोंदवल्या जात आहेत. तब्बल 73 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये देखील भरपूर खर्चिक ठरला. मला वाटतं तब्बल 21 धावा आल्या असतील या षटकामधून भार्गव पाटीलच्या. आणि फलकावरती बघा आता आहेत 73 धावा, तर विजयासाठी 18 चेंडू 42 धावा. आता 14 आहे. मगाशी जो बराच वेळ आस्किंग रन रेट हा 15 वरतीच थांबलेला होता, पण तो पुढे जात नव्हता, मागे जात नव्हता. आता तो मागे आलेला आहे, तो 15 वरून 14 वरती आलेला आहे. 18 चेंडू 42. या स्थितीमध्ये मॅच हायलाइट बघू शकतो आपण. इथे विश्वजित गरुड 40 धावांची खेळी. हुक आणि पूलचे नजारे त्याने दाखवले. त्याचबरोबर अप्पर कटचे देखील देखणे फटके दाखवले. वाह, दोन्ही फटके निश्चित सुंदर होते. विशेषतः धावांची पोतडी आणणारे फटके होते. उजव्याच्या बाहेर चेंडू टाका किंवा आतमध्ये टाका, भार्गव पाटील त्याला सीमारेषेच्या बाहेरच फेकून देणार. विश्वजित गरुड त्याला सीमारेषेच्या बाहेरच फेकून देणार. 40 धावा 11 चेंडूमध्ये 40. जवळपास 400चा स्ट्राईक रेट आहे आणि ती फक्त षटकारांची कमाल आहे जे विश्वजित गरुडनं ठोकलेले आहेत. काय फलंदाजी आहे आज. प्रेक्षकांना याची देही, याची डोळा,
क्रिकेटचा अविस्मरणीय सोहळा अनुभवण्याची संधी मिळते. निमित्त मात्र आहे प्रहार प्रीमियर लीग सचिन ढवळे सरांचं अत्यंत जबरदस्त क्रिएशन. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मात्र हे हात चेंडू पकडणार आहेत. धक्का बसेल, श्रीकांत खुणे बाद, तिसरा धक्का कुलकर्णी काका 11ला. नक्कीच इथे एक मोठी विकेट जाते. श्रीकांत खुणे इथे बाद होत आहेत, परंतु श्रीकांत खुणे ज्याप्रमाणे बाद होत आहेत ना, त्यांची जागा भरून काढण्यासाठी सिक्सर किंग इथे मैदानामध्ये येतोय. नरसिंग पालमपल्ले ही विकेट घेतली आहे, त्याचा जल्लोष किती वेळ टिकून राहतोय हे मात्र पाहणं गरजेचं आहे. नरसिंग मैदानामध्ये आलाय, अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने ज्या बॅटरला येणं अपेक्षित होतं तो मैदानामध्ये आलाय. नरसिंग पालमपल्ले, षटकारांची गरज आहे. 42 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 17 चेंडू आहेत. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, चेस देखील ऑन आहे. बघूया या धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल का. बॅट स्विंग आपण पाहतोय, चेंडू बॅटवरती आदळल्यानंतर ती धुळधाळ आपण बघितली असेल. खेळपट्टीवरती देखील आपण पाहतोय गवताबरोबरच हलकीशी माती देखील इथे उडली जाते. याचा अर्थ दोन्ही बाजूने आपण विचार केला तर बॅटिंगसाठी देखील हे मैदान आणि खेळपट्टी पूरक आहे. त्याचप्रमाणे गोलंदाज देखील इथे फायदा घेत आहेत. नवीन बॅटर आलेत, बघूया. नरसिंग मागच्या मॅचमध्ये अपयशी ठरले, परंतु आता संघाला गरज आहे त्या षटकारांची आणि या मोठ्या इनिंगची. 73 वरती 3 बॅटर बाद. पहिलाच बॉल आल्या आल्या ऑन साईडला खेळलाय, अलॉंग दी कार्पेट, गॅप मध्ये चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने अगदी सूर मारून चेंडूला अडवलाय. काही धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावींची धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि धावसंख्या 75. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. जीवाचं रान काय असतं, प्राणांची बाजी काय असते, प्रयत्नाची पराकाष्ठा काय असते, छातीचा कोट कसा करायचा असतो हे दाखवतायत खेळाडू. त्यामुळे एक उत्कट क्रिकेटचा नजारा सगळ्या प्रेक्षकांना मिळतोय. नरसिंग पालमपल्ले स्ट्राईक एंडवर. ओ हो, ये इथे काय घडलेलं आहे, कड होती का, पण कॅच मात्र चेंडू जमिनीवरती पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला देखील नरसिंग पालमपल्लेसाठी थोडीशी कठीण परिस्थिती होती. दुसरी धाव हवी होती पण नाही घेऊ शकला पालमपल्ले. एकच धाव इथे मिळणार आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू भयानक टाकला होता जिथे श्रीकांत खुनेला मागे पाठवलं होतं. त्याच्यानंतर नरसिंग पालमपल्लेला देखील मोठ्या फटक्यापासून लांब ठेवलं होतं आणि हा सुद्धा चेंडू तितकाच उत्कट होता जिथे धावा मिळाली केवळ 1. यावेळेस नेम इकडे पण चुकला, नेम तिकडे पण चुकला आणि नरसिंग पालमपल्ले आज त्याच्यासाठी कठीण परिस्थिती होती. मात्र या कठीण परिस्थितीतून तो तावून सुलाकून बाहेर पडलेला आहे. 76 धावा, 3 गडी बाद, 5वं षटक सुरू आहे. आणि नक्कीच या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी अक्षय यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्या तरी विकेट देखील प्राप्त केली आहे. पुढचा बॉल विश्वजित पुन्हा एकदा फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र जीवदान मिळत आहे. जीवदान कोणाला आहे, ज्याच्या बॅटमधून आपण वेगवान इथे फटकेबाजी येताना पाहिली आहे. विश्वजित गरुड यांना मिळालेलं जीवदान. 12 चेंडूंमध्ये 41 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आहेत. चांगली धावसंख्या उभी करणाऱ्या बॅटरला ज्या ज्या वेळेस जीवदान मिळतं ना त्या वेळेस ते घातक ठरतात. पहिल्या इनिंगमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल प्रतीक देवरे आणि त्याचबरोबरीने प्रतीक यांनी जी बॅटिंग केली ना त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 4 चेंडूंमध्ये 4 धावा आतापर्यंत अक्षय यांनी खर्च केल्यात. दोन्ही बॅटरला जीवदान मिळत आहे. ही जोडी धावसंख्येला योग्य पद्धतीने आकार देतील का. नाही, इथे याला विशेषतः विश्वजित गरुडला सोडून देणं हे अंगलट येऊ शकतं. ज्या पद्धतीनं विश्वजित गरुडनं गोलंदाजांचा समाचार घेतलेला आहे आणि त्याला जीवदान म्हणजे स्वतःच्या सिगारेटने पेटवलेली स्वतःची चिता आहे. नरसिंगचा नाही, कनेक्शन नव्हतं. चेंडू जमिनीच्या समांतरे धावा 4 मिळतील. जरी हवाई फायर नाही मिळाला, हवेतून नाही गेला चेंडू, पण गवत कापत गेला सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. आम्हाला फक्त हवेतून जाणारे फटके बघायची सवय झालेली आहे. इथे पाहिलंय चेंडू लिफ्ट नाही मिळाली चेंडूला, पण गॅप मिळाला. मिड विकेटचा लॉंग ऑनचा खेळाडू मिड विकेटला होता, लॉंग ऑफचा खेळाडू खूप लांब होता. तिथे जी दरी होती ती नरसिंगला मात्र परफेक्ट मिळाली. धावा 4 मिळाल्यात. 81 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आस्किंग रन रेट 15च्या थोडासा पुढे आलेला आहे, पण विश्वजित गरुड मैदानामध्ये आहे. नरसिंग पालमपल्ले अजून मिडल ऑफ द बॅट नाही. ओहो, नाही का, हा घ्या बरोबर मध्यावरती. गोड आवाज टाकला त्यानं तिथे आणि कॅडबरी चॉकलेट पेक्षा एक गोड टायमिंग दाखवलं. धावा मिळतील 6. 87 वरती जाईल कुलकर्णी काका 11.
नक्कीच आपण पाहतोय ज्या षटकाराची आतुरता होती, ज्या षटकार किंगच्या बॅटमधून षटकार येण्याची अपेक्षा होती, प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करून टाकणारा हा फटका आहे. दोन्ही अँगलमध्ये आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंच्या भावमुद्रा आहेत, गोलंदाज देखील आणि फलंदाजाची देखील भावमुद्रा त्याच दिशेने, ज्या दिशेने चेंडूला फिरकावण्यात आलं. गोलंदाज देखील मनामधून थोडेसे नाराज असतील कारण विकेट मिळाली असती, परंतु जर आणि तर इथे क्रिकेट खेळलं जात नाही. जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्या समोर आहे. 87 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 12 चेंडू आणि 28 धावा. आस्किन रन रेट 14चाच आहे. चला टाइम कडे लक्ष द्या मालेगाव संघ, आपण जागेवरती थांबा लवकरात लवकर. स्कोर डिफेंड करत असताना तुम्ही वेळेकडे लक्ष द्या. वेळ जर तुम्ही पाळली नाही तर रिस्ट्रिक्शन येतं आणि मग अडचण अजून तयार होते. त्यामुळं काळजी घेणं गरजेचं, विशेषतः फिल्डिंग करणाऱ्या संघानं. इथे 87 धावा फलकावरती नोंदवल्या जात आहेत. 3 षटकांमध्ये 5 षटकांचा खेळ, 3 विकेट पडलेले आहेत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. 28 धावांची अजून आवश्यकता आहे. काय मॅच आहे, वाह. 114 धावा सुरक्षित नाहीये त्या खेळपट्टीवरती. आम्ही म्हणत होतो की खेळपट्टीवरती गवत आहे. मला वाटतं कुरण जरी असलं ना, कुरण तरी सुद्धा या पठ्ठ्यांनी प्रत्येक बॉल सीमारेच्या बाहेर पाठवला असता. ही उत्कटता आहे, ही योग्यता आहे, हे उत्तरदायित्व आहे, हे कौशल्य आहे, ही प्रतिभा आहे या खेळाडूंनी सातत्याने दिलेली आहे. आपलं परिश्रम, आपली मेहनत, आपली चिकाटी, जिद्द आणि खेळावरती असलेली निष्ठा सातत्याने टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी दाखवलेली आहे आणि त्यामुळेच आज हा खेळ श्रीमंत झालेला आहे. वैभव या खेळाचं समुद्राच्या पलीकडे पोहोचवलेलं आहे. लौकिक खेळांचा हा प्रचंड मोठा झालेला आहे. खेळाडू इतक्या उत्कटतेने खेळतात आणि म्हणून आम्ही क्रिकेटचे रसिक आवडीनं हा खेळ बघतो. आवडीनं टेनिस क्रिकेट खेळाडूंना आम्ही फॉलो करतो, त्यांच्यावरती जीव ओवाळून टाकतो. ते त्याचमुळं. ओ हो हो हो, कुठे खेळलाय फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4 आहे. अपील काय झालं होतं, आय थिंक लेग बिफोर विकेटचं अपील झालं होतं. मात्र तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. आय थिंक रेफरल कॉल फ्रॉम फिल्डिंग साईड. LBW साठी रेफरल आलेला आहे. इथे धावा तर 4 मिळालेल्या आहेत. पाहायचे पुढे काय घडणार आहे. हा नक्कीच हा चौकार देखील आलाय, परंतु बॅटरने दर्शवलंय की हा चेंडू बॅटवरतून गेलाय. तरी देखील इथे पंचांनी जो निर्णय दिलाय लेग बाय स्वरूपाचा, त्यावरती मात्र इथे चॅलेंज करण्यात आलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज करण्यात आलाय. फिल्डिंग टीमकडून तो रेफरल घेतला जातोय. लेग बिफोर दी विकेटसाठी हा रेफरल घेतला जातोय. आणि पुन्हा एकदा प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या वॉररूममध्ये आपण तिसऱ्या पंचांना इथे आमंत्रित करतोय. तिसरे पंच देखील त्या टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर मुख्य स्क्रीनवरती देखील प्रामुख्याने आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल. 2 कॅमेरा, वेगवेगळे दृश्य, एका बाजूने बॉलिंग टीम तर दुसऱ्या बाजूने बॅटरमध्ये चाललेली चर्चा ही देखील प्रामुख्याने पाहायला मिळते. आणि आपण चित्रामध्ये बघितलं असेल बॅटिंग टीमच्या ज्या वेळेस बघा इथे रेफरल जो घेण्यात आलाय, इथे मात्र आउटसाइड दी लेग स्टंप, लेग साईड पिचिंग आहे आणि त्यामुळे इथे मात्र नॉट आउटचाच कॉल असेल आणि तो मात्र इथे ग्राह्य धरला जातोय. धावे इथे मिळतील 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ. ज्या चौकाराची अपेक्षा होती तो चौकार इथे मिळतोय. धावसंख्या 91, 3 गड्यांच्या मोबदल्यात. तुम्ही बघा विशू जाधवनं जे अपील केलं होतं, गोलंदाज तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. त्याने बघितलं होतं की चेंडू लेग स्टंप मिस करतोय. ओहो, स्क्वेअर कट. चेंडू थोडासा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे. दुसरी धाव देखील घ्यायची आणि विश्वजित गरुड प्रचंड वेगवान आहे. 2 धावा तो इथे पूर्ण करेल. फलकावरती 93, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकामध्ये. शैलेश सर, एक गोष्ट मगाशी बघायला मिळाली. जर तो LBW पंचांनी बाद दिला असता, त्याच्यानंतर चेंडू जर सीमारेषेच्या बाहेर गेला होता, पण तो जर नॉट आउट आला असता तर मात्र 4 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाल्या नसत्या. पण एक आहे की या गोष्टीबद्दल थोडासा विचार होतोय सध्या क्रिकेटमध्ये. आपण राज रणदिवे यांच्याकडून देखील जाणून घेऊ की काय हा नियम कसा बदलला पाहिजे किंवा बदलला पाहिजे की नाही बदलला पाहिजे. सध्या आहे तो योग्यच आहे. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली नाही होऊ शकत कॅच. चेंडू पुन्हा जमिनीवरती पडलेला आहे. विश्वजित गरुडला जीवदान, मोठं जीवदान आहे. धावा इथे मिळतील मात्र 1.94 वरती पोहोचतील कुलकर्णी काका 11. विजयाचं लक्ष आता पुन्हा एकदा पुढे पोहोचलेलं आहे. अजून 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. नक्कीच इथे आपण पाहतोय विश्वजित गरुड, नशिबाची साथ त्यांना मिळते.
झेल इथे निसटतात. आणि आपण मगाशी देखील चर्चा केली की ज्यावेळेस तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता त्यावेळेस अशा छोट्या छोट्या चुका तुम्हाला करून चालत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडून चूक झाली तर मात्र त्या चुकीला माफी नाही आहे. आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा केली की हे जाणून घेतलं पाहिजे की कुठल्या क्षणी रेफर घेतल्यानंतर त्या धावा ग्राह्य धरल्या जातील किंवा धरल्या जाणार नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा देखील विचार क्रिकेट जगतामध्ये देखील सुरू आहे की नक्की काय परिस्थिती आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये तो निर्णय ग्राह्य धरला जाईल. विश्वजित गरुडचं प्रचंड कौतुक आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ त्याच्यावरून भरून टाकावी लागेल. मोठ्या स्कोअरला पाठलाग करताना झुंजार खेळ दिलेला आहे विश्वजित गरुडनं. विशेषतः मैदानाच्या सगळ्या बाजूला त्याने बॅटिंग केलेली आहे. मैदान जर असेल सूर्यफूल तर सूर्यफुलाच्या प्रत्येक पाकळीवरती या पठ्ठ्याने शॉट खेळलेला आहे. आणि सूर्यफूल काय असतं, जून ते सप्टेंबरमध्येच सूर्यफूल येतं. इतर हंगामात सूर्यफूल येत नाही. पण हे जे सूर्यफूल आहे ना हे 12ही महिने येतं. जून ते डिसेंबर हे सूर्यफूल फुलतच आहे. नक्कीच चांगली कामगिरी इथे केली. आणि पुन्हा एकदा नरसिंग पालमपल्ले पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फार दूरवरचा कडक षटकार 6 धावेंसाठी सिक्सर. सुरेखरित्या इथे फटका खेळला जातोय. संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्यात. 100 अप. 100 धावा इथे आतापर्यंत पूर्ण झाल्यात. काय पलटवार केलाय. मिळालेल्या जीवदानाचा कसा फायदा घ्यायचा आहे ना हे दोन्ही बॅटरने दाखवून दिलाय. पहिल्या डावामध्ये देखील चुका झाल्या आणि त्यानंतर 100 पार. आणि इथे देखील चुका झाल्यानंतर धावसंख्या 100 पार जातीये. बॅटचा स्पीड भयानक आहे आणि त्यामुळंच चेंडू बॅटवरती आल्यानंतर तो कुठे जातोय. इथे पुन्हा एकदा बाउन्सर होता, त्याचा चांगला परिणाम मिळाला. डॉट डिलिव्हरी आली, षटक देखील पूर्ण होईल. 6 षटकांचा खेळ संपला. 100 धावा फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर शेवटचं षटक शिल्लक आहे आणि विजयासाठी तब्बल 15 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक 15 धावा. हा पाठलाग कसा आहे तुम्ही बघा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 23, पण त्याच्यानंतर आस्किंग रन रेट हा 15 होता. प्रत्येक षटका पाठीमागे सरासरीच्या बरोबर राहिलेत आणि आताही 15 धावा हव्यात. तर धावांचा पाठलाग असा असतो. हा यमच सावित्रीचा पाठलाग आहे. सावित्रीनं जसं सत्यवानाचे प्राण मिळवण्यासाठी त्या निष्ठेनं त्या चिकाटीनं तिने आराधना केली होती आणि मला वाटतं त्याच चिकाटीनं त्याच जिद्दीनं इथे कुलकर्णी काका 11 या लक्ष्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. 15 धावांची गरज आहे. हा नक्कीच क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर म्हटल्यानंतर हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. जो रिक्वायर रन रेट आहे ना त्या रन रेटसाठी इथे मात्र ती तडजोड केली जाते. तिसऱ्या पंचांकडे रेफरल घेण्यात आलाय. बॅटिंग टीम कडून तो रेफरल घेण्यात आलाय. चला फिल्डिंग टीम आपापल्या जागेवरती थांबा. अजिबात गोळा होऊ नका. आपल्याला हा वेळ वाचवणं गरजेचं आहे. तिसरे पंच निर्णय देतील. इथे प्रत्येक अँगलमध्ये पाहिलं जाईल योग्य चेंडू आहे की नाही यासाठी पडताळणी केली जाते. वेस्ट हाईटच्या वरती चेंडू मार्गस्थ केला जातोय. जो बाउन्सर आहे जो अधिक उसळी घेणारा चेंडू आहे तो योग्य पद्धतीने हाताळलाय की नाही याची पडताळणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून केली जाते. सुरुवातीपासून जो रिक्वायर रन रेट आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इथे रिव्ह्यू गमावलाय. एक रिव्ह्यू गमावलाय. अजूनही एक रिव्ह्यू आहे. अक्षय इथे गोलंदाजी मार्क वरती आहे ज्यांनी या अगोदरचं षटक हाताळलं. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या. 14 धावा पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केला. एक विकेट प्राप्त केली. त्याच गोलंदाजावरती तो विश्वास ठेवला. आता 15 धावा इथे डिफेंड करायच्या आहेत. बघूयात 6 चेंडूंमध्ये त्या 15 धावा इथे पूर्ण केल्या जातील की रोखल्या जातील. उत्कंठा शिगेला पोहोचवणारी मॅच आहे. 115 धावा इथे बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत चांगली कामगिरी सर्वच बॅटरने केली आहे. त्यामध्ये विश्वजित गरुड आणि नरसिंग पालमपल्ले रन मशीन